Good morning, all of you. Is it screen Good is morning. visible Good to all? morning, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In previous lecture, we have covered the chapter number 2, that is a classification of a drug. In that chapter, we have covered the definition of a crude drug. Then we have studied the difference between the organized crude drug and unorganized crude drug. Then we have studied the different methods of a classification of a crude drug. In that first method, we have studied that is an alphabetical classification method. काय बघा, इन शॉर्ट मध्ये मी अजून एकदा रिवाइज करते. इन अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन मेथड ड्रग्स आर क्लासिफाइड अकॉर्डिंग टू देअर अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम देअर लॅटिन और इंग्लिश नेम. मीन्स याच्यामध्ये काय तर ड्रग जे आहे त्याचं लॅटिन किंवा इंग्लिश नेम, त्याचं जे स्टार्टिंगचं अल्फाबेट आहे, अकॉर्डिंग टू दॅट अल्फाबेट ड्रग आर क्लासिफाइड इन द अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन. दिस टाइप ऑफ क्लासिफिकेशन is referred or these are arranged in different types of pharmacopoeias or different types of reference books. तर कोणकोणते फार्माकोपियाज किंवा कोणकोणते रेफरन्स बुक आहेत त्याच्यामध्ये हे या टाइपचं जे क्लासिफिकेशन आहे ते फॉलो केलेलं आहे. ते बघा कोणकोणत्या मेथड आहेत, कोणकोणते फार्माकोपियाज आहेत. इन दॅट इंडियन फार्माकोपिया IP त्याचा व्हॉल्यूम आहे 1955, लॅटिन मध्ये राईट डाऊन केलेला आहे. त्याच्यामध्ये पण ही अल्फाबेटिकल क्लासिफिकेशनची मेथड फॉलो केलेली आहे. बाय युझिंग दॅट मेथड ड्रग आर क्लासिफाइड अंडर दिस फार्माकोपिया. देन नेक्स्ट इंडियन फार्माकोपिया IP 1966 इंग्लिश मध्ये आहे. देन नेक्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया BP, देन ब्रिटिश फार्माकोपियल कोडेक्स BPC इंग्लिश मध्ये लँग्वेज. देन युनायटेड स्टेट ऑफ फार्माकोपिया USP इंग्लिश. देन युरोपियन फार्माकोपिया रिटन इन लॅटिन मध्ये. या वेगवेगळ्या टाइपच्या डिफरंट टाइप्सच्या ज्या आपल्या ज्या फार्मास्युटिकल ज्या काय म्हणतो फार्माकोपियाज आहेत त्याच्यामध्ये काय केलेलं तर हे जे ड्रग्स आहेत ते काय केलेले आहेत क्लासिफाय केलेले आहेत अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर. त्याच्यानंतर नेक्स्टली होते त्याचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. त्या ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस त्याच्यामध्ये फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे इट इज ऑल्सो नोन ॲज अन डिमेरिट्स, मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ दॅट ड्रग. आता मेरिट्स मीन्स ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. It is a simple method in this system. Location, tracing and addition of the drug is easy. Means काय तर अशी सिंपल मेथड आहे की याच्यामध्ये आपल्याला ती इंडियन फार्माकोपियाज किंवा IP BP USP हे खूप मोठे लिटरेचर्स आहेत, खूप मोठे. त्यामध्ये थाउजंड्स ड्रग किंवा किती पाहिजे थाउजंड्स त्याच्यापेक्षा जास्त ड्रगची इन्फॉर्मेशन त्यांनी त्या फार्माकोपियाज मध्ये मेन्शन केलेली आहे. जर आपल्याला एखादा ड्रग जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल त्याच्यामध्ये तर आपल्याला अदर मेथड फॉलो केलं तर ते डिफिकल्ट आहे फाइंड आउट करण्यासाठी. बट जर आपण अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार बघितलं तर आपण ड्रगचं इंग्लिश नेम किंवा लॅटिन नेम काय आहे ते आपण फर्स्टली आयडेंटिफाय करतो. मग त्याच्या अल्फाबेट नुसार आपण काय करतो त्या अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार असल्यामुळे आपण इझिली तो ड्रग आहे त्याचं लोकेशन त्या फार्माकोपियाज मध्ये आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो किंवा इझिली आपण तो ड्रग त्या फार्माकोपियामध्ये शोधू शकतो अमॉंगस्ट द थाउजंड्स ड्रग. त्याच्यामध्ये असणारे जे थाउजंड्स ड्रग आहेत त्याच्यामधून आपण लगेच करेक्टली त्याचं ट्रेसिंग करू शकतो. कशामुळे तर त्या अल्फाबेटिकल मेथड्समुळे. हा झाला फर्स्ट ऍडव्हान्टेज. देन नेक्स्ट सेकंड ऍडव्हान्टेज बघा. नो टेक्निकल पर्सन इज रिक्वायर्ड फॉर हँडलिंग द सिस्टीम. याच्यामध्ये कुठलाही टेक्निकल पर्सन रिक्वायर नाही फॉर हँडलिंग द सिस्टीम. सिस्टीम जी आहे ती हँडलिंग करण्यासाठी याला कुठलाही टेक्निकल पर्सन रिक्वायर नाही. मीन्स काय सपोज फॉर एक्झाम्पल जर टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन असेल तर त्याच्यामध्ये काय तर असा एखादा टेक्निकल पर्सन रिक्वायर आहे की ज्याचा टॅक्झॉनॉमी रिलेटेड ऑल कम्प्लीट इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. जर त्या पर्सनला जर फायलम काय फॅमिली कोणती आहे, कुठला ड्रग कुठल्या फॅमिलीच्या अंडर येतो हे जर आपल्याला कुठला ड्रग शोधायचा असेल तर त्या टॅक्झॉनॉमीच्या क्लासमध्ये ते टेक्निकल पर्सन रिक्वायर आहे. पण याच्यामध्ये काय तर नो टेक्निकल पर्सन इज रिक्वायर्ड. म्हणजे काय कोणताही पर्सन अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार केले म्हणजे लगेच इझिली अल्फाबेट नुसार तो कोणताही पर्सन तो ड्रग आहे तो इझिली आयडेंटिफाय करू शकतो. त्याला सेकंड ऍडव्हान्टेज. द नेक्स्ट डिसएडव्हान्टेज काय आहेत बघा. आता याचा डिसएडव्हान्टेज काय सायंटिफिक नेचर ऑफ द ड्रग कॅनॉट बी आयडेंटिफाय दिस मेथड अँड वेदर दे आर ऑर्गनाइज्ड और अनऑर्गनाइज्ड. मीन्स काय तर त्या ड्रग रिलेटेड टॅक्झॉनॉमीचा स्टडी आपण याच्यामध्ये करू शकत नाही. त्याचा आपल्याला ड्रगचं नाव कोणत्या क्लासच्या अंडर आहे आपल्याला लगेच आपण आयडेंटिफाय करू शकतो. पण या मेथडनुसार त्या ड्रगचे टॅक्झॉनॉमिकल स्टडीचा आपण त्याच्यामध्ये काय म्हणतो ड्रगची टॅक्झॉनॉमी आपण स्टडी करू शकत नाही.
म्हणजे काय सायंटिफिक नेचर, ते ड्रग कशासाठी युज केला जातो, काय आहे त्याच्या रिलेटेड आपण काही इन्फॉर्मेशन आपल्याला भेटत नाही. फक्त अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण त्या ड्रग आहे तो आपण आयडेंटिफाय करू शकतो. प्लस त्याच्यानंतर तो ड्रग ऑर्गनाइज्ड आहे का अनऑर्गनाइज्ड आहे त्याच्या रिलेटेड पण इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यातून मिळत नाही. हा त्याचा फर्स्ट डिसएडव्हान्टेज. देन नेक्स्ट बघा, दी सिस्टीम डज नॉट हेल्प द डिस्टिंग्विश बिटवीन द ड्रग्स, प्लांट्स, अॅनिमल अँड मिनरल सोर्स. मीन्स काय, तर या सिस्टीमचं जर आपण अल्फाबेटिकल नुसार केलंय तर याच्यामध्ये त्याचा ओरिजिन कोणता आहे, कुठल्या ओरिजिन पासून, मीन्स त्याचा सोर्स कोणता आहे. नेचर मधून आपण डिराईव्ह केलाय, पण नेचर मधला कुठल्या सोर्स पासून तो डिराईव्ह केलेला आहे, प्लांट सोर्स पासून केलाय, अॅनिमल सोर्स पासून केलाय का मिनरल सोर्स पासून केलाय, याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यामध्ये मिळत नाही. ओरिजिनल जो सोर्स आहे विच इज नॉट क्लिअर, त्याच्यामधला त्याचा ओरिजिनल सोर्स आपण क्लिअर करू शकत नाही किंवा त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्यातनं मिळत नाही. त्याला डिसएडव्हान्टेज. नेक्स्ट त्याचे एक्झाम्पल सांगितले, अकेसिया, अगार, बेन्झॉइन, बीचवॅक्स, सिंकोना, सिनॅमोन, डिजिटॅलिस, धतुरा, इपिड्रा, फिनेल, जिंजर, इसबगोल, जलाब, कायनो, लिनसीड, मस्टर्ड अँड नटमेग. हे काय तर वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. याच्यामध्ये काय तर इथं पण अरेंज करताना ते काय केलेले आहेत तर अल्फाबेटिकल ऑर्डर नुसारच ते अरेंज केलेले आहेत. हा झाला फर्स्ट क्लास अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन. देन सेकंड आहे मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन. आता ह्याच्यामध्ये काय केलंय तर ड्रग ऑर्गनाइज आहेत, मीन्स त्याच्यामध्ये सेल्युलर मॅटर प्रेझेंट आहे का नाही, का ड्रग अनऑर्गनाइज आहे, असेल्युलर मॅटर प्रेझेंट आहे, म्हणजे ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड याच्यानुसार काय केलेलं तर ड्रगचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग आता ऑर्गनाइज्ड मध्ये सेल्युलर मध्ये कुठले येतं तर दीज आर द पार्ट्स ऑफ द प्लांट, आणि त्याच्यामध्ये काय तर सेल्युलर मॅटर किंवा स्पेसिफिक टाईपचं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, त्याला आपण ऑर्गनाइज्ड फ्रूट ड्रग म्हणतो. मग ते कुठले तर लिव्स पासून डिराईव्ह केलेले, बाग, ऊड असेल, रूट असेल, रायझोम, सीड, फ्रूट असतील किंवा फ्लावर किंवा स्टेम, हेअर अँड फायबर्स, त्याच्यापासून ते काय केलेले आहेत तर डिराईव्ह केलेले आहे, ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अनऑर्गनाइज्ड, विच इज ऑल्सो नोन ॲज अन असेल्युलर टाईप ऑफ असेल्युलर प्रोडक्ट्स म्हटलं जातं. मीन्स त्याच्यामध्ये काय आहे तर प्लांट्स असतील किंवा अॅनिमल असतील त्याच्या एखाद्या पार्ट पासून ते एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत, बट दे डज नॉट हॅव एनी सेल्युलर मॅटर. पण त्याच्यामध्ये काय तर कुठलाही सेल्युलर मॅटर प्रेझेंट नाही, फक्त काय तर ते एखाद्या त्या प्लांटचा पार्ट असेल त्याच्यापासून डिराईव्ह केलेला आहे, सेपरेट केलेले आहेत, पण त्याच्यामध्ये कुठलाही सेल्युलर मॅटर त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही. त्या टाइप्सला आपण काय म्हणतो, इट इज नोन ॲज अन अनऑर्गनाइज्ड फ्रूट ड्रग, और इट इज ऑल्सो नोन ॲज अन असेल्युलर मॅटर्स. आणि नंतर त्याचे एक्झाम्पल आहेत ड्राईड लॅटेक्स, त्याच्यानंतर ड्राईड ज्यूस, ड्राईड एक्स्ट्रॅक्ट, गम्स असतील, रेझिन, फिक्स्ड ऑइल असतील, फॅट, वॅक्सेस, वोलाटाईल ऑइल, अॅनिमल प्रोडक्ट किंवा मिनरल्स असतील किंवा लिक्विड्स किंवा सेमी सॉलिड्स काय असतील त्याचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर हे त्या ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड कुठले कुठले आणि कुठल्या प्लांटचे पार्ट्स आणि ड्रगचे एक्झाम्पल दिलेले आहेत. ऑर्गनाइज्ड मधले सेल्युलर ड्रग्स कोणकोणते त्याचे एक्झाम्पल लास्ट लेक्चर मध्ये आपण ते वाचले. त्याच्यानंतर नेक्स्ट हे अनऑर्गनाइज्डचे एक्झाम्पल दिलेले आहेत. प्लांट अॅनिमल सोर्स पासून डिराईव्ह केलेले आहेत अनऑर्गनाइज्ड ड्रग, त्याचा फॉर्म कोणता आणि त्याच्या अंडर येणारे एक्झाम्पल. याच्यामध्ये फॉर्म ड्राईड लॅटेक्स कशापासून डिराईव्ह केला जातो तर ओपियम किंवा पॅपेन त्याचा ड्राईड लॅटेक्स असेल, किंवा मिनरल्स मध्ये बेंटोनाइट, कॅव्हलिन, टाल्क हे काय तर असेल्युलर मीन्स अनऑर्गनाइज्ड ड्रग आहे. त्याच्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस आपण बघितले होते. त्याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये त्या ड्रग रिलेटेड पहिला ऍडव्हान्टेज काय आहे, दिस इज अ सिस्टीम क्लासिफिकेशन मोर कन्व्हिनियंट फॉर प्रॅक्टिकल स्टडी पर्पज. या टाईपची जी मेथड आहे ती प्रॅक्टिकल स्टडी पर्पज साठी मोर कन्व्हिनियंट आहे. मीन्स काय, जर एखाद्या पर्सनला त्याच्या स्ट्रक्चर रिलेटेड, सेल्स रिलेटेड जर स्टडी करायचा असेल तर तो सेल्युलर आहे का असेल्युलर त्या कॅटेगरीमध्ये आपण त्याला डिस्ट्रीब्यूट केलंय. म्हणजे त्याचा सेलचा स्टडी करायचा म्हणजे तो डायरेक्टली काय करणार, सेल्युलर ड्रगच घेणार. म्हणजे केमिकल नेचर तर त्या ड्रगचं पहिल्यांदा स्टार्टिंगला अंडरस्टूड होतंय, मीन्स सॉरी त्याचं सेल्युलर नेचर पहिल्यांदा आयडेंटिफाय होते, पण त्याच्या केमिकल रिलेटेड जरा काही थोडीशी इन्फॉर्मेशन मिळत नाही किंवा क्लिअरली आपण त्याला अंडरस्टूड करू शकत नाही. पण त्याच्यामध्ये सेल्स आहेत का नाहीत, त्याच्यामध्ये सेल्युलर स्ट्रक्चर आहे का नाही हे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. पण प्रॅक्टिकल स्टडी पर्पज साठी ही मेथड जी आहे ती कन्व्हिनियंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड, दिस टाइप ऑफ क्लासिफिकेशन व्हेरी युजफुल इन आयडेंटिफाईंग द अडल्ट्रन्स युज्ड. म्हणजे काय, अडल्ट्रेशन मीन्स काय म्हणतो आपण, डिबॅसमेंट ऑफ एन आर्टिकल. अडल्ट्रन्स मीन्स भेसळ म्हणतो आपण त्याला. मग या टाईपच्या ह्याच्यामध्ये
आपण सेल्युलर मॅटरवरून अडल्ट्रेशनचे ड्रग्स आहे ते इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्यासाठी या टाईपचं क्लासिफिकेशन व्हेरी युजफुल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेज. तर डिसएडव्हान्टेज कुठले? इट डज नॉट गिव्ह एनी आयडिया अबाउट बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट अँड युजेस. हा ड्रग जो आहे तो ड्रग रिलेटेड किंवा या टाईपचं जे क्लासिफिकेशन आहे तर त्या ड्रगचं कुठलाही बायोलॉजिकल सोर्स असेल, केमिकल कॉन्स्टिट्युएंट, त्याच्या यूज रिलेटेड काहीही इन्फॉर्मेशन देत नाही. हा फक्त ड्रग ऑर्गनाइज्ड आहे का अनऑर्गनाइज्ड आहे हेच फक्त सांगतो. त्याच्यानंतर when different parts of the plant contain different chemical content, it difficult to classify them. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादा पार्ट ऑफ द प्लांट आहे ज्याच्यामध्ये सेल्युलर पण असेल आणि असेल्युलर पण असेल. म्हणजे काय? त्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट पण करू शकतो किंवा त्याच्यामध्ये सेल्स पण प्रेझेंट असतील. तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे डिफरंट सेल्युलर आणि असेल्युलर पण मॅटर असतील तर ते पण याच्यामध्ये डिफरंट करत नाही. ते कोणत्या कॅटेगरीच्या अंडर त्याला डिफरन्शिएट करायचं हा पण एक मोठा क्वेश्चन याच्या पुढे राहतो. हा एक आहे त्याचा सेकंड डिसएडव्हान्टेज. देन नेक्स्ट आपण बघितलं केमिकल क्लासिफिकेशन ऑफ अ क्रूड ड्रग. आता केमिकल क्लासिफिकेशन मध्ये काय केलंय तर ड्रग अकॉर्डिंग टू देअर केमिकल कॉन्स्टिट्युएंट, इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये असणारे केमिकल कॉन्स्टिट्युएंट कोणता आहे, अकॉर्डिंग टू दॅट केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय केलेलं ड्रगचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि केमिकल कॉन्स्टिट्युएंट कुठलं की जे एखादी स्पेसिफिक टाईपची अशी फार्माकोलॉजिकल ऍक्शन शो करतं ते. आता त्याच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि त्याचे एक्झाम्पल बघितलेत आपण. अल्कलॉइड्स अंडर त्याच्या कॅटेगरीमध्ये धतुरा, वसाका, विनका, लोबेलिया. अल्कलॉइड्स म्हणजे काय? नायट्रोजन ऍज अ बेसिक ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल त्याला अल्कलॉइड्स म्हणतो आपण. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत धतुरा, वसाका, विनका, लोबेलिया. येस, एक्झाम्पल इम्पॉर्टंट असतात का? हो मॅडम, एक्झाम्पल लिहावेच लागणार आहेत तुम्हाला. सगळे पेपर मध्ये येतात काय मॅडम? हो विचारतात क्वेश्चन. आता तुम्ही जर केमिकल क्लासिफिकेशन वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला त्यांनी डिस्क्राईब रिगार्डिंग केमिकल क्लासिफिकेशन वगैरे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की केमिकल क्लासिफिकेशन डिस्क्राईब करा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल कंपल्सरी लिहावं लागणार. केमिकल क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही वन लाईन सेंटेन्स आन्सर लिहू शकत नाही की केमिकल कॉन्स्टिट्युएंट नुसार ते डिस्क्राईब केलंय. एवढं केल्यानंतर तुमचा आन्सर संपतंय का? नाही. त्याच्यानंतर पुढे कुठले कुठले केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत त्याचे नेम आणि त्याच्यानंतर त्या केमिकल कॉन्स्टिट्युएंट कुठल्या कुठल्या ड्रग मध्ये प्रेझेंट आहे म्हणजे त्या ड्रग्सचे एक्झाम्पल. मग याच्यामध्ये प्रत्येक ह्याचे तुम्ही 2-2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्स्ट्रा राहत असतील लक्षात तरी पण वेल गुड, पण जर जास्त लक्षात राहत नसतील 1 किंवा 2 एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल तर कंपल्सरी तुम्हाला लिहावे लागणार आहे. ओके, हो प्रत्येक ह्याचे 2-2 एक्झाम्पल लिहावे लागणार आहे. आणि हे जे एक्झाम्पल आहेत ते आपण नंतर डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर इथं धतुरा ड्रग आहे तर त्या धतुरा ड्रगचा कम्प्लीट स्टडी आपल्याला अल्कोलाइड कॅटेगरीच्या अंडरच्या ड्रग मध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणजे हा जो अल्कोलाइड बीट दिसतोय तुम्हाला इथं फक्त केमिकल कॉन्स्टिट्युएंट मध्ये, तर त्याच्यावरती सेपरेट पॉइंट आहे स्टडी करण्यासाठी तुम्हाला. चॅप्टर नंबर 4 जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये अल्कोलाइडचा स्टडी करायचा आहे. ओके 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 मॅम. नेक्स्ट आहे ग्लायकोसाइड. ग्लायकोसाइड मध्ये एक्झाम्पल कॅस्करा, सेना, डिजिटॅलिस. त्याच्यानंतर टॅनिन्स, कॅटाचू, मायरोबॅलम आणि अशोका. वेट, नेक्स्ट बघा टॅनिन्स कॅटेगरीच्या अंडरचे एक्झाम्पल आहेत कॅटाचू, मायरोबॅलम अँड अशोका. देन ओलाटाईल ऑइल्स मध्ये एक्झाम्पल क्लोव, इकॅलिप्टस, सिनॅमोन. देन नेक्स्ट लिपिडच्या अंडरचे एक्झाम्पल आहेत कॅस्टर ऑइल, बीजवॅक्स अँड अराचिस ऑइल. त्यानंतर कार्बोहायड्रेट जे आहेत त्याच्यापासून कार्बोहायड्रेट आणि त्याचे डिराइव्ड प्रोडक्ट कुठले कुठले आहेत तर अकेसिया अगार, हनी असेल, लिन्सीड, ट्रॅगाकांत अँड स्टार्च. त्यानंतर रेझिनच्या अंडरचे एक्झाम्पल कोलोफोनी अँड बेन्झॉइल. आणि विटॅमिन्स अँड हार्मोन्स मध्ये इस्टर, शार्क लिव्हर ऑइल, इन्सुलिन. त्याच्यानंतर प्रोटीन्स अँड एन्झाईम मध्ये जिलॅटिन अँड पॅपेन. हे काय तर डिफरंट एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस काय तर केमिकल कॉन्स्टिट्युएंट आर नोन. त्याच्यानंतर काय होतं तर आपल्याला त्या ड्रगचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट कुठलं आहे हे लगेच आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. प्लस त्या केमिकल कॉन्स्टिट्युएंट वरून त्या ड्रगचा यूज काय आहे ते पण आपण आयडेंटिफाय करू शकतो. इझिली नोन, आपल्याला इझिली आपण तो आयडेंटिफाय करू शकतो. 2 ऍडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेज मध्ये काय तर पहिला डिसएडव्हान्टेज आहे तर त्याचा ओरिजिन काय आहे हे आपण करू शकत नाही. म्हणजे डिफरंट ओरिजिनचे ड्रग म्हणजे 2 वेगवेगळ्या ओरिजिन मधले ड्रग, 2 असे एक ड्रग त्याच्यामध्ये 2 डिफरंट टाईपचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट असेल तर ते कोणत्या केमिकल कॉन्स्टिट्युएंटच्या अंडर क्लासिफाय करायचं हा एक मोठा क्वेश्चन असू शकतो. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल एक सांगितलं होतं बघा
सिंकोना आणि सिंकोनामध्ये काय तर त्याच्यामध्ये अल्कलॉइड्स आणि ग्लायकोसाइड्स पण आहे. मग हे दोन्हीच्या कॅटेगरीच्या अंडर त्याला क्लासिफाय करायचं का नाही हे पण सांगितलेलं नाहीये. मग त्यात जर दोन ऍक्टिव्ह केमिकल एकाच ड्रग मध्ये दोन ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट असतील तर त्याचं कोणत्या ह्याच्यामध्ये त्याला क्लासिफाय करायचं याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मेन्शन केलेली नाही. हा त्याचा डिसएडवांटेज. त्याच्यानंतर जर केमिकल राहतात किंवा जर वेगवेगळ्या ओरिजिन त्याच्यामध्ये पण काय तर त्याचा ओरिजिन काय आहे हे मेन्शन केलं नाही. कुठल्या सोर्स पासून तो डिराईव्ह केलेला आहे हे मेन्शन केलेलं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट एक अनदर एक्झाम्पल सांगितलं होतं. फिक्स्ड ऑइल अँड ओलाटाईल ऑइल असतील नटमेग इक्वल इम्पॉर्टंट टुगेदर हेन्स इट इज डिफिकल्ट टू कॅटेगराइज देम इनटू प्रॉपरली. म्हणजे काय नटमेग हा जो ड्रग आहे त्याच्यामध्ये फिक्स्ड ऑइल पण प्रेझेंट आहे आणि ओलाटाईल ऑइल पण प्रेझेंट आहे. हा ड्रग कुठल्या कॅटेगरीच्या अंडर क्लासिफाय करायचा हे पण त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही. या रिलेटेड प्रॉपर प्लेसमेंट त्यांनी त्या क्लासमध्ये केलेला नाही. त्याच्यानंतर टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग. टॅक्झॉनॉमी मध्ये काय तर अकॉर्डिंग टू देअर इट इज ऑल्सो नोन एज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन और botanical classification. According to this class, drug are classified according to their phylum, order. Hello, I'm audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. त्याच्यामध्ये काय तर अकॉर्डिंग ड्रग्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर फायलम, ऑर्डर, फॅमिली, जीन्स अँड स्पीसीज. त्याच्यानुसार काय केलेलं तर ड्रग अरेंज केलेले आहेत. आणि इट इज ऑल्सो नोन एज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन अँड बॉटॅनिकल क्लासिफिकेशन. याच्यामध्ये फायलम, त्याची ऑर्डर काय, फॅमिली काय आहे आणि त्याच्यानुसार त्याचे एक्झाम्पल याच्यानुसार काय केले तर ड्रग अरेंज केलेले. आणि त्याच्यामध्ये त्याचे ऍडव्हान्टेजेस इझी फॉर द क्लासिफिकेशन ऑफ अ क्रूड ड्रग. क्रूड ड्रगचं क्लासिफिकेशन करण्यासाठी हे इझी आहे. म्हणजे काय आपण त्या ड्रगची कम्प्लीट बायोलॉजी त्या क्लासनुसार आपण त्या ड्रग रिलेटेड बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन कम्प्लीट बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन आपल्याला लगेच मिळून जाते. त्याच्यानंतर त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय तर तो ड्रग ऑर्गनाइज्ड आहे का अनऑर्गनाइज्ड आहे, त्याच्यामध्ये सेल्युलर मॅटर प्रेझेंट आहे का असेल्युलर मॅटर प्रेझेंट आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. प्लस तो ड्रग मॉर्फॉलॉजी त्याची स्टडी करू शकतो का पण नाही. त्याच्यामध्ये परत नेक्स्ट काय तर त्या ड्रगचं चीप ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय आहे, त्याचं थेरापेटिक सिग्निफिकन्स काय आहे, म्हणजे काय तो ड्रग त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट कुठला आहे हे पण आपल्याला माहित होत नाही. तर बॉडीवरती काय इफेक्ट शो करतो त्याच्या रिलेटेड पण इन्फॉर्मेशन आपल्याला या क्लास थ्रू मिळत नाही. त्यानंतर थर्ड डिसएडव्हान्टेज, द ड्रग्स ऑब्टेन फ्रॉम प्लांट हॅव्हिंग अल्टरनेटिव्ह लिव्स, फ्लॉवर्स, सीड्स, कॅप्सूल्स आर कन्सिडर्ड विथ देअर मेंबर्स ऑफ अ सोलॅनिसी फॅमिली. म्हणजे काय, सपोज जर आता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की वेगवेगळे ड्रग जे असतील अल्टरनेटिव्ह लिव्स, फ्लावर, कॅप्सूल, हे ड्रग जे आहेत ते सोलॅनिसी फॅमिलीच्या अंडर आहेत किंवा ह्या सेम प्लांट्स म्हणजे काय काय ड्रग आहेत जसं फॉर एक्झाम्पल हायसमस, धतुरा, बेलाडोना, स्टॅमिना, हे काय तर देज आर द सोलॅनिसी फॅमिलीच्या अंडर हे ड्रग आले हे सांगितलेले आहे. पण ते कुठल्या प्लांट्सच्या कुठल्या पार्ट्स पासून ते डिराईव्ह केलेत हे सांगितलेलं नाही. त्याचा कुठला पार्ट तो ऑब्टेन केला जातो, लिव्स असतील, सीड्स असतील, कॅप्सूल, त्याचा कुठला पार्ट युज केला जातो हे पण त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं नाहीये. त्याच्यानंतर फार्माकोलॉजिकल मध्ये त्या ड्रगची थेरापेटिक ऍक्शन काय आहे, बॉडीवरती तो कोणता इफेक्ट करतो, प्लस त्याच्यामध्ये जे ऍक्टिव्ह केमिकल्स कॉन्स्टिट्युएंटची थेरापेटिक ऍक्टिव्हिटी काय आहे, त्याचा थेरापेटिक यूज काय आहे, अकॉर्डिंग टू दॅट क्लासनुसार काय केलं याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बिटर टॉनिक मध्ये एक्झाम्पल क्वासिया, सिंकोना, जेन्शन, देन कार्बोनेटिव्ह गॅसेस एक्सपेल करतात त्याला डील, क्लोव अँड फिनेल अँड कोरिएंडर हे काय एक्झाम्पल. इमेटिक्स ओमेटिंग प्रोड्यूस करणारे ड्रग, त्याच्यामध्ये इपिकॅक, त्यानंतर अँटीअमॉर्बिक अमिबियासिस ट्रीट करण्यासाठी कुर्ची, इपिकॅक एक्झाम्पल आहेत. बल्क लॅक्झेटिव्ह, लॅक्झेटिव्ह परगेटिव्ह हे दोन्ही सिमिलर मिनिंग आहेत. मीन्स ते काय करतात, इव्हॅक्युएशन ऑफ बोवेल मीन्स कॉन्स्टिपेशन कंडिशन पासून रिलीव्ह करतात. त्याचे एक्झाम्पल आहेत कुर्ची अगार, इसबगोल, सेन्ना, कॅस्टर ऑइल. त्याच्यानंतर एक्सपेक्टोरॉन कप एक्सपेल करण्यासाठी जे एजंट युज केले जातात त्याला लिक्वराइज, वसाका, इपिकॅक म्हणतो आपण. आणि अँटीटसिस सप्रेस करतात का, ओपीएम एक्झाम्पल आहे. आणि ब्रॉन्कोडायलेटर
ज्या अस्थमा कंडिशन पेशंट मध्ये काय होतं, ज्या ब्रॉन्कियल्स आहेत त्या काय होतात तर नॅरो होतात. मग त्या कंडिशन मध्ये काय होतं तर ब्रिदिंग डिफिकल्टी अकर होते. मग ते ब्रिदिंग डिफिकल्टी रिमूव्ह करण्यासाठी सम केसेसमध्ये ब्रांको डायलेटर दिले जातात. म्हणजे ते डायलेट होतात, ज्या ब्रॉन्क्युल्स होत आहेत ते डायलेट होतात आणि ब्रिदिंग डिफिकल्टी आहे ती थोडी शॉर्ट कमी होते. ते त्याच्यासाठी इफिड्रा आणि टी दिले जातात. त्याच्यानंतर कार्डिओटॉनिक, हार्टचे जे मसल आहेत त्याला स्ट्रेंथ प्रोड्यूस करतात, त्याला कार्डिओटॉनिक्स म्हटलं जातं. त्याचे एक्झाम्पल आहे डिजिटॅलिस, क्विल्स अँड स्ट्रोपॅन्थस. त्याच्यानंतर इथं बाजून बरेचसे त्याचे एक्झाम्पल दिले आहेत. फॉर एक्झाम्पल कार्डियक डिप्रेसंट सिंकोना असेल, वेराट्रम. त्यानंतर अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे हायपरटेन्शन रिलीव्ह करण्यासाठी राउल्फिया ड्रग. अनाल्जेसिक म्हणजे पेन रिलीव्ह करण्यासाठी ओपीएम ड्रग दिला जातो. आणि स्टिम्युलंट म्हणून सीएनएस स्टिम्युलंट म्हणून, सीएनएस मीन्स सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट म्हणून कॉफी. त्याच्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेसेंट म्हणून ओपीएम ड्रग दिला जातो. त्याच्यामध्ये मॉर्फिन कोडिंग ड्रग आहेत. ओपीएम पॉपी सीड्सचे आहेत, सॉरी ओपीएम पॉपी जे त्याच्या राईप अनरॅप कॅप्सूल्स आहेत त्याच्यापासून ते डिराईव्ह केलं जातं. त्याच्यानंतर अँटीस्पाझमोडिक, स्पाझम मीन्स टायटनिंग ऑफ द मसल. आपल्या ज्या मसल्स आहेत त्याला टायटनिंग होतं, त्याचं आकडले म्हणतो आपण त्याला स्पाझम म्हटलं जातं. आणि ते स्पाझम ट्रीट करण्यासाठी अँटीस्पाझमोडिक म्हणून बेलाडोना हा ड्रग दिला जातो. त्यानंतर कॅन्सरसाठी विनका, पोडोफायलम, कोल्चिकम ड्रग दिले जातात. रुमॅटिझम मीन्स जॉईंट पेन म्हणू शकतो आपण त्याला. आणि त्याचे एक्झाम्पल ॲक्नॉइट, गुगल, कोल्चिकम. त्यानंतर हेल्मिन्स, वेगवेगळ्या टाईपचे वॉर्म इन्फेक्शन्स जर झाले असतील तर त्याला अँथॅल्मेंटिक म्हणजे राऊंड वॉर्म्स मीन्स काय, त्याच्यामध्ये राऊंड वॉर्म, हुकवर्म, फिन वॉर्म हे वेगवेगळे वॉर्म्स आहेत. आणि त्याचं इन्फेक्शन झालं असेल तर विदांग असेल, क्वासिया, मेल्फर्न हे ड्रग ते ट्रीट करण्यासाठी दिले जातात. त्याच्यानंतर ऍस्ट्रिंजन प्रोटीन जे आहे ते प्रिसिपिटेट करतात म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्किन प्रोड्यूस करतं. त्याला आपण कॅटेचो हे ड्रग दिला जातो. त्याच्यामध्ये ब्लॅक कॅटेचो, पेल कॅटेचो असेल तो. त्यानंतर मलेरिया ट्रीट करण्यासाठी सिंकोना, अर्टिमिसिया ड्रग. आणि लोकल अॅनेस्थेशिया प्रोड्यूस करण्यासाठी कोका दिला जातो. अॅनेस्थेशिया म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, भूल देणे म्हणतो अॅनेस्थेशिया मीन्स. लोकल अॅनेस्थेसिक मीन्स काय तर स्पेसिफिक पार्ट वरतीच फक्त अॅनेस्थेशिया दिला जातो, त्याला लोकल म्हणलं जातं. आणि जनरल अॅनेस्थेशिया म्हणजे काय तर पूर्ण बॉडीवरतीच त्याचा इफेक्ट शो होतो, त्याला जनरल अॅनेस्थेशिया म्हटलं जातं. आणि त्याच्या ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस बघा काय तर स्पेशल ऍडव्हान्टेजेस दॅट द इव्हन केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ क्रूड ड्रग आर नॉट नो. याच्यामध्ये त्या ड्रगचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट आपल्याला नाही माहित, पण त्या ड्रगची फार्माकोलॉजिकल ऍक्शन आणि थेरॅपेटिक ऍक्शन काय आहे ते आपल्याला इझिली समजते. म्हणजे बॉडीमध्ये काय तो जाऊन इफेक्ट कोणता शो करतो ते आपल्याला इझिली आयडेंटिफाय होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये ड्रगच्या मॉर्फॉलॉजी रिलेटेड, टॅक्झॉनॉमी रिलेटेड किंवा केमिकल नेचर रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही. त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल दिले, सेना, कॅस्टरजला, कोल्फिन्थ हे काय तर पर्गेटिव्ह ऍज वेल एज लॅक्झेटिव्ह इफेक्ट शो करतात. पण त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे काय तर केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत आणि त्यामध्ये कॉमन फार्माकोलॉजिकल इफेक्ट या टाईपचे ड्रग आहेत ते एकाच क्लासच्या अंडर क्लासिफाय केले जातात. त्यानंतर नंबर 6 आहे किमोटॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. याच्यामध्ये दोन्ही मिळून केलं जातं, केमिकल ऍज वेल एज अ टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. आणि त्याचे एक्झाम्पल आहे ट्रोपेन अल्कोलाइड. ट्रोपेन हे अल्कोलाइड हे काय तर केमिकल नेचर आणि त्याची फॅमिली कोणती तर सोलॅनिसी, म्हणजे सोलॅनिसी फॅमिलीच्या अंडर जेवढे काही ड्रग येतात त्याच्यामध्ये ट्रोपेन अल्कोलाइड प्रेझेंट आहे, हे त्याचं एक्झाम्पल. आणि वोलाटाईल ऑइल असतील तर अंबेलिफेरी, रुटेसी फॅमिलीच्या अंडर जे ड्रग येतात त्याच्यामध्ये वोलाटाईल ऑइल प्रेझेंट आहे. हे काय तर दोन हे एक्झाम्पल आहेत. हे झालं किमोटॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. आणि त्याच्या ऍडव्हान्टेजेस काय होते, ऍडव्हान्टेजेस मध्ये काय होतं तर याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली काय होतं तर केमिकल नेचर प्लस त्याचे टॅक्झॉनॉमी याच्या डायरेक्टली सायमल्टेनियसली या दोन्हीचा पण स्टडी आपल्याला याच्यामध्ये किंवा त्या दोन्हीची पण आपल्याला कम्प्लीट इन्फॉर्मेशन याच्या क्लास थ्रू मिळते. त्याच्यानंतर त्याचं डिसएडव्हान्टेज काय होतं तर ड्रगची जी मॉर्फॉलॉजी आहे त्याच्या रिलेटेड कोणतीही इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यामध्ये मिळत नाही. त्या ड्रगची मॉर्फॉलॉजी काय असेल किंवा त्या ड्रगची फार्माकोलॉजिकल काय ऍक्शन काय आहे याच्या रिलेटेड याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन त्याला त्या या क्लासमधून मिळत नाही. का झालं डिसएडव्हान्टेज. ओके, हिअर शॉर्ट मध्ये आपण रिवाइज केला चॅप्टर जो आहे तो चॅप्टर नंबर 2 जो आहे तो शॉर्ट मध्ये आपण रिवाइज केला. आता आपल्याला चॅप्टर नंबर जो 3 आहे तो स्टार्ट करायचा आहे. ओके, चॅप्टर नंबर 2 मध्ये अजून कोणाला काही डाऊट आहेत का? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, We ma'am. move toward our next chapter, that is in chapter number 3.
स्टार्ट करायचं चॅप्टर नंबर 3. Yes. Yes, Ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am, chapter number 2 च्या notes हॅलो, नोट्स तुम्हाला तुमचा गुगल क्लासरूम क्रिएट होईल 2-3 दिवसातच. आय थिंक बऱ्याच जणांना तुमच्या मेल आयडी वरती गुगल क्लासरूमची इन्व्हाइट लिंक आली असेल कॅन्डिडेटला. ते गुगल क्लासरूम तुमचा क्रिएट झाल्यानंतर गुगल क्लासरूम वरतीच तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या ऑल चॅप्टरच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला गुगल क्लासरूम वरती अपलोड केल्या जातील. ओके, Okay. Okay, ma'am. Okay, ma'am. Okay, ma'am. is it screen is visible to all? Yes, Ma'am. Yes, ma'am. yes, ma'am. Yes, ma'am. Then next chapter is in chapter number 3 is in name of title of the chapter is adulteration and drug evaluation significance of a pharmacopoeial standard. Firstly आपण चॅप्टरचा मीनिंग काय बघू. व्हॉट इज मीन बाय अडल्ट्रेशन? आय थिंक लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितले अडल्ट्रेशन मीन्स भेसळ. भेसळ. In Marathi it is called as an भेसळ, and another meaning in English is an debasement of an article. त्याला काय म्हटलं जातं? अडल्ट्रेशन. आणि त्याचाच मीनिंग आहे भेसळ म्हणतो आपण त्याला. अडल्ट्रेशन म्हणजे काय तर डिबॅसमेंट ऑफ एन आर्टिकल म्हणजे काय, एखादा हायर क्वालिटीचा जर प्रोडक्ट आहे त्या हायर क्वालिटीच्या प्रोडक्ट मध्ये एखादा लोअर क्वालिटीचा प्रोडक्ट ऍड करून जो हायर क्वालिटीचा प्रोडक्ट आहे त्याची टोटल क्वालिटी जी आहे ती लो करणे, त्यालाच काय म्हटलं जातं डिबॅसमेंट ऑफ एन आर्टिकल किंवा अनदर याच्यामध्ये वर्ड मध्ये त्याचाच मिनिंग येतो अडल्ट्रेशन. म्हणजे काय, सिम्पली भेसळ. आणि त्या ड्रगचा आपल्याला काय करायचं याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये कशाचं स्टडी करायचंय तर एखाद्या ड्रगचं अडल्ट्रेशन कसं केलं जातं किंवा वेगवेगळ्या अडल्ट्रेशनच्या मेथड्स काय आहेत. फर्स्टली आपल्याला अडल्ट्रेशनची डेफिनेशन तर स्टडी करायचे, प्लस त्या अडल्ट्रेशनचा पर्पज काय, कशासाठी अडल्ट्रेशन केलं जातं. फर्स्टली अडल्ट्रेशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन, त्याच्यानंतर अडल्ट्रेशनचा पर्पज काय, कशासाठी अडल्ट्रेशन केलं जातं, त्याच्यानंतर नेक्स्टली वेगवेगळ्या अडल्ट्रेशनच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या मेथडचा यूज करून अडल्ट्रेशन केलं जातं. हे झालं अडल्ट्रेशनचा. आता हे अडल्ट केलेलं जे अडल्ट्रेशन आहे ते कसं इव्हॅल्युएट करायचं, म्हणजे हे अडल्ट्रेशन केलंय का नाही आणि केलं असेल तर ते किती अमाऊंट मध्ये केलंय त्याचं इव्हॅल्युएशन करायचं, त्याला ड्रग इव्हॅल्युएशन म्हणतात. म्हणजे फर्स्टली अडल्ट्रेशन, त्याची डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याचा पर्पज अडल्ट्रेशनचा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या अडल्ट्रेशनच्या मेथड्स. ते झाल्यानंतर नेक्स्टली त्या अडल्ट्रेट केलेल्या ड्रग ज्या आहेत त्या ड्रगचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, त्याचे वेगवेगळे इव्हॅल्युएशनच्या मेथड कोणत्या, प्लस त्या इव्हॅल्युएशन मेथडचे कोणकोणते सिग्निफिकन्स आहेत, मीन्स त्याला आपण बेनिफिट्स म्हणतो, फायदे म्हणतो. त्या इव्हॅल्युएशनच्या मेथडने आपण काय काय करू शकतो, इव्हॅल्युएट करू शकतो, त्याचे सिग्निफिकन्स काय, प्लस त्याचे फार्माकोपियल स्टँडर्ड्स काय, म्हणजे त्याची अमाऊंट किती अमाऊंट पर्यंत आपण ते त्याचा सिग्निफिकन्स असेल तर किती अमाऊंट पर्यंत किंवा स्पेसिफिक ड्रगचं असं फार्माकोपियल स्टँडर्ड म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका स्क्वेअर MM मध्ये किती स्टोमॅटा आहेत हे फार्माकोपियामध्ये मेन्शन केलेलं आहे. मग तो काय झाला तर तो त्याचा फार्माकोपियल स्टँडर्ड झाला. मग त्या फार्माकोपियल स्टँडर्डचं सिग्निफिकन्स काय, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादा आपण लिव्ज आहे, एखाद्या ड्रगचं आपण लिव्ज घेतलं, फॉर एक्झाम्पल डिजिटॅलिसचं लिव्ज, आपल्या फार्माकोपियामध्ये त्या डिजिटॅलिसचे रिलेटेड इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली असणार आहे. मग त्या आपल्या फार्माकोपियामध्ये सांगितलं की 1 स्क्वेअर MM एरियामध्ये डिजिटॅलिसच्या लीफ मध्ये जर समजा सपोज मी एक्झाम्पल सांगते जनरली 50 टोमॅटो जर प्रेझेंट आहेत, हे त्यांनी फार्माकोपियल स्टँडर्ड मध्ये मेन्शन केलेलं आहे. मग एखादा ड्रग त्या डिजिटॅलिस लिव्हला त्याच्यासारखा सेम दुसऱ्या एखाद्या लिव्हने काय केलं, अडल्ट्रेट केलं. मग त्या फार्माकोपियल स्टँडर्ड वरून आपण त्या लिव्हचं अडल्ट्रेशन केलेलं आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो, कारण ज्यानं अडल्ट्रेट केलंय त्याच्या 1 स्क्वेअर MM मध्ये पण MM एरियामध्ये तर तेवढेच टोमॅटो प्रेझेंट नसणार आहेत. तर ते आयडेंटिफिकेशन किंवा त्या जे फार्माकोपियल स्टँडर्ड आहेत त्याचे सिग्निफिकन्स काय आहेत आपल्या अडल्ट्रेशनचे इव्हॅल्युएशन किंवा अडल्ट्रेशन जे आहे किंवा ड्रगचं इव्हॅल्युएशन करताना त्याचे काय काय सिग्निफिकन्स आहेत त्या फार्माकोपियल स्टँडर्डचे, याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत. आता नेक्स्ट बघा डेफिनेशन. आपण डायरेक्टली काय करूया, डेफिनेशनला स्टार्ट करूयात. मिनिंग समजला अडल्ट्रेशनचं सगळ्यांना?
Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Ma'am. ओके. आता तर डेफिनेशन, नेक्स्ट पॉइंट आहे डेफिनेशन ऑफ अन अडल्ट्रेशन. काय बघा डेफिनेशन. Adulteration is a practice of substituting original crude drug partially or whole with other similar looking substance, but the latter is either free from or inferior in a chemical and therapeutic properties. आता याच्यामध्ये काय सांगितले डेफिनेशन. Adulteration is a practice of substitution. म्हणजे काय सबस्टिट्युटिंग, त्याची काय तर बघा त्याच्यामध्ये की काय म्हटलं तर एक पहिल्या सेंटेन्सचं मिनिंग बघूया अगोदर आपण. काय तर त्याला काय म्हटलंय प्रॅक्टिस ऑफ सबस्टिट्युटिंग. सबस्टिट्युटिंग मीन्स काय, आपण त्याला मिक्स म्हणू शकतो, मिक्सिंग म्हणू शकतो. सबस्टिट्युशन मीन्स काय, मिक्सिंग म्हणू शकतो. काय तर अडल्ट्रेशन इज अ प्रॅक्टिस ऑफ सबस्टिट्युशन. म्हणजे काय, एखादा ओरिजिनल क्रूड ड्रग असेल, त्या ओरिजिनल क्रूड ड्रग मध्ये एखादा अनादर ड्रग आहे त्याचं पार्शली मीन्स शॉर्ट अमाऊंट मध्ये किंवा होल किंवा पूर्ण ह्याच्यामध्ये तो ड्रग किंवा अदर त्याच्यासारखा दिसणारा जो दुसरा सिमिलर लुकिंग सबस्टन्स जो आहे त्याची त्याच्यामध्ये काय करणं, सबस्टिट्युटिंग करणं, त्याला काय म्हणतो आपण अडल्ट्रेशन म्हणतो. काय ते ब्ल्यू कलर मध्ये जे सेंटेन्स आहे त्याचा मिनिंग आहे काय, अडल्ट्रेशन इज अ प्रॅक्टिस ऑफ सबस्टिट्युटिंग ओरिजिनल क्रूड ड्रग पार्शली और होलली विथ अदर सिमिलर लुकिंग सबस्टन्स. म्हणजे काय, अशी प्रॅक्टिस की ज्याच्यामध्ये आपला ओरिजिनल क्रूड ड्रग आहे त्याच्यामध्ये पार्शली किंवा होलली एखादा त्याच्यासारखा सिमिलर लुकिंग सबस्टन्स त्याच्यामध्ये काय करतो आपण ऍड करतो, त्याला अडल्ट्रेशन म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो, सगळ्यांना चिली पावडर माहित आहे. चिली पावडर मध्ये कशाचा युज करून सबस्टिट्यूशन केलं जातं, तर जे बरीच काय आहेत आपल्या जे व्हीट म्हणतो आपण त्याचा पण कलर अँड ऍज लाईक चिली पावडर त्याचा पण कलर सेम आहे, रेड कलर. तर त्या चिली पावडर मध्ये ते ब्रिस्क जे आहे आपल्या विटा म्हणतो आपण त्याला, त्या काय केल्या जातात ब्रिक ज्या आहेत त्याची पावडर करून त्या चिली पावडर मध्ये ती काय केली जाते, ऍड केली जाते. थोड्या शॉर्टली केली जाते किंवा होल ह्याच्यामध्ये पण ती ऍड केली जाते. मग ते दोन्ही पण दिसायला कसे सेम आहे. मग आपण बघितल्यानंतर आपल्या व्हिज्युअल ऑब्झर्वेशन मध्ये काय करू शकतो, ते आपण सेपरेट आपण इझिली ते आयडेंटिफाय करू शकत नाही आपल्या व्हिज्युअल ऑब्झर्वेशन नुसार. मग आपण ते इझिली आयडेंटिफाय करू शकतो का, नाही. काय, कारण ते दोन्ही पण सिमिलर लुकिंग आहे, दोन्हीचा पण कलर कसा आहे, सेम आहे, पण ते आपण ऑब्झर्व करू शकतो का, नाही. तर त्याला काय म्हटलं जातं, अडल्ट्रेशन म्हटलं जातं. मग त्याच्यानंतर बघा, लॅटर इज आयदर फ्री फ्रॉम इन्फेरियर और केमिकल अँड थेरापेटिक प्रॉपर्टीज. मग नंतर तो जो ऍड केलेला ड्रग आहे तो काय तर लोअर क्वालिटीचा आहे. इन्फेरियर मीन्स लोअर क्वालिटी प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये काय तर तो लोअर क्वालिटीचा प्रोडक्ट असेल किंवा त्याच्यामध्ये त्याच्या रिलेटेड कुठलाही केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये प्रेझेंट नसणार आहे किंवा त्याला कुठल्याही टाईपची अशी थेरापेटिक ऍक्टिव्हिटी पण त्या ऍड केलेल्या सबस्टिट्यूट केलेल्या प्रोडक्टला नसणार आहे. म्हणजे जसे सांगितलेले त्या ब्रिकची पावडर सांगितलेली आहे किंवा सँड लाईक काय म्हणतो आपण सॉइल, त्या कलरची सॉइल पण त्याच्यामध्ये मिक्स केली जाते रेड कलरची त्या चिली पावडर मध्ये. मग आता त्याच्यामध्ये किंवा ती ब्रिक ज्या आहेत आपल्या म्हणतो आपण त्याला, त्याच्या पावडर त्याची जर पावडर आपण त्यात ऍड केली तर ते दोन्हीचा रेड कलर दिसणार आहे. मग ती जी पावडर आपण एक्सटर्नल विटांची पावडर ऍड करतो त्याला कोणतेही इन्फेरियर म्हणजे लोअर क्वालिटीचा प्रोडक्ट असणारच आहे, पण त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल कॉन्स्टिट्युएंट नसणार आहे, ते बॉडीमध्ये कुठलाही थेरापेटिक इफेक्ट दाखवत नाही, उलट त्याचे हार्मफुल इफेक्ट आपल्या बॉडीवरती तो शो करतो. त्यालाच काय म्हटलं जातं, अडल्ट्रेशन. काय बघा अडल्ट्रेशन. Adulteration is a practice of substituting original crude drug partially or whole with other similar looking substance, but the latter is either free from or inferior in a chemical and therapeutic properties. काय झाली डेफिनेशन. समजली सगळ्यांना डेफिनेशन. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ओके, ही एक डेफिनेशन झाली. अजून एक त्याची डेफिनेशन अजून दोन वेने त्याला डिफाईन केलेलं आहे बघा. काय बघा त्यातली सेकंड नंबरची डेफिनेशन. अडल्ट्रेशन इन सिम्पल वर्ड इट इज द डिबॅसमेंट ऑफ एन आर्टिकल. अडल्ट्रेशनच्या अदर सिम्पल वर्ड मधली डेफिनेशन काय बघा. अडल्ट्रेशन इन अ सिम्पल वर्ड इज द डिबॅसमेंट ऑफ एन आर्टिकल. म्हणजे काय, डिबॅसमेंट मीन्स लोअर द व्हॅल्यू और करन्सी, त्या ड्रगची व्हॅल्यू किंवा काय म्हणतो आपण त्याची क्वालिटी किंवा करन्सी जी असेल ती लोअर करणे, त्याला डिबॅसमेंट म्हणतो आपण त्याला. ती काय करतात तर त्या हाय क्वालिटीचा प्रोडक्ट जे आहे त्याची क्वालिटी तो काय करतो, लोअर करतो. म्हणजेच काय होतं तर त्या ठिकाणी डिबॅसमेंट ऑफ एन आर्टिकल जे काय असेल त्याची डिबॅसमेंट होते.
डिबॅसमेंट म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी करतं त्याच्यामध्ये. एखादा हायर क्वालिटीचा जर प्रोडक्ट असेल तर त्या हायर क्वालिटीच्या प्रोडक्टमध्ये लोअर क्वालिटीचा प्रोडक्ट ऍड करून टोटल ड्रगची जो टोटल व्हॅल्यू आहे ती काय होते, कमी होते. त्यालाच म्हटलं जातं डिबॅसमेंट ऑफ ॲन आर्टिकल. ही झाली सेकंड डेफिनेशन ऑफ अडल्ट्रेशन. काय झाली? अडल्ट्रेशन इन द सिम्पल वर्ड इट इज द डिबॅसमेंट ऑफ ॲन आर्टिकल. देन नेक्स्ट थर्ड डेफिनेशन. तर थर्ड डेफिनेशन काय आहे बघा अडल्ट्रेशनची. सेकंड डेफिनेशन समजली सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. The next third definition काय बघा. Adulteration is broadly defined as admixture or substitution of original or genuine article drug with inferior, defective, or otherwise useless or harmful substance. म्हणजे काय? तर अडल्ट्रेशन काय डिफाईन केलं? ऍडमिक्सर म्हणजे काय? एखाद्या ह्याच्यामध्ये एखादं दुसरा प्रोडक्ट त्याच्यामध्ये ऍड करणं. म्हणजे काय? जो ओरिजिनल ड्रग आहे किंवा जेन्युन ड्रग आहे आपला, त्या जेन्युन किंवा ओरिजिनल ड्रग मध्ये असा प्रोडक्ट ऍड करायचा विथ कुठला करायचा तर इन्फेरियर असणारा प्रोडक्ट. इन्फेरियर म्हणजे लोअर क्वालिटीचा प्रोडक्ट. इन्फेरियर प्रोडक्ट. दुसरा डिफेक्टिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे. म्हणजे तो किडलेला वगैरे जर फॉर एक्झाम्पल जिंजर असेल त्याच्यामध्ये काय केलं जातं तर डिफेक्टिव्ह जिंजर्स पण त्याच्यामध्ये ऍड केले जातात. म्हणजे ज्याच्यावरती काय म्हणतो आपण एखाद्या काय म्हणू शकतो त्याला एखादा डिसीज वगैरे असेल किंवा त्याला आपण म्हणू शकतो त्याच्यावरती कीड वगैरे लागलेले असे प्रोडक्ट त्याच्यामध्ये ऍड केले जातात. डिफेक्टिव्ह. त्याच्यानंतर अदरवाईज युजलेस, काहीच युज नाहीये त्याचा, म्हणजे त्याच्यातला ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आणि तो रिमेनिंग नसतं पार्ट राहिलेला तो त्याच्यामध्ये ऍड करायचा. युजलेस. आणि इन सम केसेस मध्ये हार्मफुल पण सबस्टन्स ऍड केले जातात. जसे चिली पावडर मध्ये जे सांगितले ते बिगच्या पावडर्स ऍड केली जाते ती काय तर ती हार्मफुल सबस्टन्स कारण त्याच्या बॉडीवरती काय म्हणतात हार्मफुल साईड इफेक्ट त्याच्या बॉडीवरती दिसणार आहेत. मग काय करायचं तर असं अडल्ट्रेशन म्हणजे काय? मिक्सिंग ऑफ अशा ड्रग ओरिजिनल किंवा जेन्युन आपला जो ड्रग आहे ओरिजिनल किंवा जे जेन्युन आर्टिकल आहे त्याच्यामध्ये इन्फेरियर म्हणजे लोअर क्वालिटीचा प्रोडक्ट, डिफेक्टिव्ह प्रोडक्ट किंवा युजलेस काहीच युज नसेल असा प्रोडक्ट किंवा हार्मफुल सबस्टन्स त्याचं मिक्सिंग करणे ऍड मिक्सिंग करणे त्यालाच काय म्हटलं जातं अडल्ट्रेशन. हे झाली थर्ड डेफिनेशन ऑफ अडल्ट्रेशन. काय थर्ड डेफिनेशन? Adulteration is broadly defined as admixture or substitution of original or genuine article drug with inferior means lower quality product or defective, otherwise useless or substance. म्हणजे काय? ओरिजिनल आणि जेन्युन ड्रग मध्ये असे ड्रग किंवा असे प्रोडक्ट मिक्स करायचे जसे इन्फेरियर असतील, डिफेक्टिव्ह किंवा युजलेस किंवा हार्मफुल सबस्टन्स त्याच्यामध्ये मिक्स करायचं त्यालाच अडल्ट्रेशन. हे झाली थर्ड डेफिनेशन ऑफ अन अडल्ट्रेशन. थर्ड डेफिनेशन समजली सगळ्यांना? yes, ma'am. अजून एकदा मी रिवाइज करते काय काय डेफिनेशन. फर्स्ट डेफिनेशन, अडल्ट्रेशन इज अ प्रॅक्टिस ऑफ सबस्टिट्युटिंग ओरिजिनल क्रूड ड्रग पार्शली or whole with other similar looking substance, but the latter is either free from inferior in a chemical or therapeutic properties. This is first definition. Then second, adulteration in simple words is the debasement of an article. Then third definition, adulteration is broadly defined as admixture or substitution of original or genuine article drug with inferior, defective, otherwise useless or harmful substance. हे झाल्या 3 डेफिनेशन ऑफ अडल्ट्रेशन. ओके, डेफिनेशन मध्ये कोणाला काय अडचण आहे का? डाऊट असतील तर विचारू शकता. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. नेक्स्ट आता अडल्ट्रन. आता अडल्ट्रेशन बघितले तर अडल्ट्रन्स हा एक वर्ड त्याच्यामध्ये आला होता प्लस सबस्टिट्यूशन हा एक वर्ड आला होता. काय होता बघा तो अडल्ट्रन्सला काय म्हटलं होतं? अडल्ट्रेशन म्हणजे काय? भेसळ म्हणतो आपण करणे. पण अडल्ट्रन्स जो आहे त्याचा काय तर त्याचा प्रॉपर मिनिंग काय आहे? अडल्ट्रन्स म्हणजे काय? ज्याने आपण काय म्हणतो अडल्ट्रेशन करण्यासाठी जे युज करतो त्यालाच आपण अडल्ट्रन्स म्हणतो. तर कुठल्या अडल्ट्रन्सची अशी प्रॉपर डेफिनेशन काय आहे बघा. The adulterant must be some material which in both cheap and available in a very large amount. Adulterants म्हणजे काय? असं मटेरियल की जे चीप आहे. मीन्स काय म्हणतो चीप? मराठी मिनिंग काय चीपचा? स्वस्त. स्वस्त.
चीप आहे प्लस दे हॅव अवेलेबल इन अ व्हेरी लार्ज अमाऊंट. कसे तर काय तर ते लार्ज अमाऊंट मध्ये किंवा काय व्हेरी लार्ज अमाऊंट मध्ये अवेलेबल होत नाही किंवा अवेलेबल असेल फेरी शॉर्ट किंवा क्वाईट अमाऊंट मध्ये अवेलेबल आहे. फेरीचा मिनिंग येतो क्वाईट नॉट अ व्हेरी. म्हणजे काय अवेलेबल इन अ व्हेरी लार्ज अमाऊंट म्हणजे कधी ते कुठल्या तरी एखाद्या पार्ट मध्येच ते अवेलेबल होत आहे. म्हणजे काय जास्तीत आता फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग असेल तर जो अदर पार्ट मध्ये सापडत नाही म्हणजे इझिली त्याचं फॉर एक्झाम्पल आपलं क्लो ड्रग घेतला आपण. आता क्लो ड्रग मध्ये काय केलं जातं म्हणजे आपले जे क्लो आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं तर एक्झॉस्टेड क्लोचा युज करून त्याच्यामध्ये काय केलं जातं त्याचं अडल्ट्रेशन केलं जातं. एक्स्ट्रॅक्ट एक्झॉस्टेड म्हणजे काय पहिल्यांदा असा क्लो घेतलं जातं त्याच्यातला ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे तो पूर्ण कम्प्लिटली त्यातनं सेपरेट केला जातो आणि तो काय होतो त्यातनं ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट सेपरेट केले मग तो काय झाला तो जो आहे तो क्लो दिसते सेम पण त्याच्यात कुठलाही ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट नाही. मग त्या काय केला जातं तर जो हायर क्वालिटीचा क्लो ह्याच्यामध्ये ते ऍड केले जातं. म्हणजे काय इझिली ते आयडेंटिफाय करू शकतो का आपण? नाही, कारण दिसायला तर दोन्ही सेम आहे. मग आपल्याला त्यात काय माहित असणार आहे की त्याच्यात ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे का नाही हे आपल्याला कसं लक्षात येणार आहे? नाही नाही ना आपल्याला काय दिसते तर दोन्ही सेम. आपण इझिली ते आयडेंटिफाय करू शकतो का? नाही. मग तसे ड्रग कुठले ते त्याच्यामध्ये ऍड केले जातात. साई माने मॅम आणि आवाज सायली येत नाहीये चंदन शिवे. तुमचा. साई माने आणि सायली चंदन शिवे म्यूट करा. ओके बघा अडल्ट्रंट्स द अडल्ट्रंट मस्ट बी सम मटेरियल विच इन बोथ चीप पण असले पाहिजे अँड अवेलेबल इन अ व्हेरी लार्ज अमाऊंट. अवेलेबल पण असलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट सबस्टिट्यूशन म्हणजे काय बघा इज द ऍडिशन ऑफ एंटायरली डिफरंट आर्टिकल इन प्लेस ऑफ दॅट विच इज रिक्वायर्ड. म्हणजे काय टोटली डिफरंट. सबस्टिट्यूशन म्हणजे काय त्याच्यामध्ये एखाद्या ड्रग मध्ये टोटली डिफरंट असणाऱ्या ड्रगचे ऍडिशन करणे त्याला सबस्टिट्यूशन म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे बघा सप्लाय ऑफ चीप कॉटन सीड ऑइल इन प्लेस ऑफ ओलिव्ह ऑइल. म्हणजे काय बघा चीप कॉटन सीड ऑइलचा सप्लाय केला जातो इन द प्लेस ऑफ ओलिव्ह ऑइल. काय केलं जातं याच्यामध्ये जो चीप कॉटन सीड ऑइल आहे त्याचा सप्लाय केला जातो इन द प्लेस ऑफ ओलिव्ह ऑइल. ओलिव्ह ऑइल जे आहे त्या ठिकाणी काय केलं जातं तर जो कॉटन सीड ऑइल आहे त्याचा सप्लाय केला जातो त्याला काय म्हटलं जातं सबस्टिट्यूशन म्हटलं जातं. हे झालंय अडल्टरन्स आणि सबस्टिट्यूशनची डेफिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत टाइप्स ऑफ अडल्ट्रेशन. अडल्ट्रेशनचे टाइप्स कुठले त्याच्यामध्ये डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन इज adulteration having two types. In that first is deliberated adulteration which is also known as an intentional adulteration and second accidental adulteration which is also known as an indeliberated adulteration. म्हणजे काय अडल्ट्रेशनचे कोणते दोन टाइप आहेत तर फर्स्ट डेलिब्रेटेड म्हणजे इंटेन्शनली केलेलं अडल्ट्रेशन. तर ते कशासाठी केलं जातं ते आपण पुढे बघणार आहोत. डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन मीन्स इंटेन्शनली केलेलं अडल्ट्रेशन आणि ऍक्सिडेंटल अडल्ट्रेशन म्हणजे काय अनइंटेन्शनली केलेला म्हणजे त्यांचा कोणता अडल्ट्रेशन करण्याचा कोणताही इंटेन्शन नव्हतं पण चुकून त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन झालंय. हे काय तर दोन टाइप्स आहेत अडल्ट्रेशनचे. कुठले डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन मीन्स इंटेन्शनली अडल्ट्रेशन. सेकंड इज अन ऍक्सिडेंटल अडल्ट्रेशन मीन्स इनडेलिब्रेटेड अडल्ट्रेशन. हे काय तर दोन अडल्ट्रेशनचे टाइप्स आहेत. आता त्यातला जो फर्स्ट आहे डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन मीन्स इंटेन्शनली केलेलं अडल्ट्रेशन काय बघा डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन आर नॉर्मली कमर्शियली मेनली विथ द इंटेन्शन ऑफ इन्हान्समेंट ऑफ अ प्रॉफिट. म्हणजे काय डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन कशाला केलं जातं टू इंटेन्शन ऑफ इन्हान्समेंट ऑफ अ प्रॉफिट. म्हणजे काय त्यांचं प्रॉफिट वाढवण्यासाठी ते इंटेन्शनली केलेलं अडल्ट्रेशन म्हणजे मुद्दामन त्यांनी काय केलेलं आहे तर त्याचं प्रॉफिट वाढवण्यासाठी काय केलं जातं त्याचा ते प्रॉफिट किंवा त्यांचं प्रॉफिट इन्क्रीज करण्यासाठी ते अडल्ट्रेशन केलं जातं. कशाच्या इंटेन्शनने केलं जातं इन्हान्समेंट ऑफ अ प्रॉफिट. त्यांना जास्त असं प्रॉफिट होण्यासाठी काय केलं जातं त्यांचं अडल्ट्रेशन केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन और इंटेन्शनली ऑकर्ड अडल्ट्रेशन. म्हणजे त्यांनी इंटेन्शनली केलेलं आहे मीन्स मुद्दामन म्हणतो आपण त्याला. त्यांचं प्रॉफिट इन्क्रीज करण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन केलं त्याला डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन म्हटलं जातं.
त्याच्यानंतर इनडेलिबरेटेड और ऍक्सिडेंटल अडल्ट्रेशन, म्हणजे याच्यामध्ये काय तर आर नॉर्मली नॅचरली ऑकरिंग, ऍक्सिडेंटल, केअरलेस, बाय इग्नोरन्स अँड नॉन हार्मफुल. मग याच्यामध्ये काय नॉन इंटेन्शनली, म्हणजे त्यांना प्रॉफिट पाहिजे म्हणून अडल्ट्रेशन केलेलं नसतं, तर त्याच्यामध्ये चुकून झालेलं असतं अडल्ट्रेशन. म्हणजे सपोज त्याच्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल आपण अडल्ट्रेशन साठी जर घेतला तर त्याच्यामध्ये जर असेल तर एखादे ल्यूज पार्ट असतील, ल्यूज असतील, एखाद्या ह्याचे ल्यूज आपण युज करतो, फॉर एक्झाम्पल सेना वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये काय होतं तर ऍक्सिडेंटली त्या ल्यूज बरोबर त्या सेनाचे फ्लावर्स असतील किंवा रूटचा किंवा स्टेमचा किंवा अदर पार्ट पण त्याच्यामध्ये त्याचा काय होतं तर त्याच्यामध्ये ऍडिशन होते. म्हणजे अनइंटेन्शनली काय होतं तर त्या ड्रग मध्ये ते पार्ट्स ऍड केले जातात. बागचा पार्ट असेल, आपल्याला लिव्स फक्त पाहिजेत पण त्या लिव्स बरोबर बाग्स असतील, रूट्स असतील किंवा स्टेमचा पार्ट पण त्याच्यामध्ये ऍड झालेला असतो. मग ते कशामुळे झालं तर ऍक्सिडेंटली झालेलं असतं किंवा त्यांनी ते सेपरेट करताना किंवा प्रॉपर करताना केअरलेसनेस असेल किंवा त्यांनी इग्नोर केलं असेल तर त्याच्यामध्ये ते ऍक्सिडेंटली होतं. मग ते काय तर ते अडल्ट्रेशन हार्मफुल नसतं. त्याला काय म्हटलं जातं इनडेलिबरेटेड अडल्ट्रेशन और ऍक्सिडेंटल अडल्ट्रेशन म्हटलं जातं. These are the two types of adulteration. First is an intentional adulteration. ते कशामुळे केलेलं असतं तर एखाद्या पर्सनला प्रॉफिट पाहिजे म्हणून त्यांनी ते अडल्ट्रेशन केलेलं असतं. जसे एक्झाम्पल आपण चिली पावडर मध्ये काय केलं जाते, बीटची पावडर ऍड केली जाते. ते कशासाठी तर त्या चिली पावडरची वेट जो आहे ते इन्क्रीज करण्यासाठी त्याच्यामध्ये ते ऍड केलं जातं. मग हे कशामुळे केलेलं असतं, इंटेन्शनली केलेलं असतं. त्यांना प्रॉफिट होण्यासाठी त्यांचं प्रॉफिट इन्क्रीज होण्यासाठी त्यांनी ते इंटेन्शनली केलेलं असतं. त्याला म्हटलं जातं डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन और इंटेन्शनल अडल्ट्रेशन. आणि दुसरं आहे इनडेलिब्रेटेड, म्हणजे ऍक्सिडेंटली झालेलं अडल्ट्रेशन झालेलं असतं. त्यांचा असा काय म्हणतो आपण, त्यांचा असं एम नसतं किंवा त्याचा असा हेतू नसतो की त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन करायचं, फक्त चुकून किंवा ऍक्सिडेंटली त्याच्यामध्ये ते अडल्ट्रेशन झालेलं असतं. त्याला इनडेलिब्रेटेड अडल्ट्रेशन और ऍक्सिडेंटल अडल्ट्रेशन म्हटलं जातं. ओके, टाइप समजले सगळ्यांना अडल्ट्रेशनचे? Yes, Yes, ma'am. 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 मॅम. ओके, आता दोन नेक्स्ट आहे रिझन्स फॉर अडल्ट्रेशन. अडल्ट्रेशनचे कोणकोणते रिझन्स आहेत, कुठले तर फर्स्ट स्कार्सिटी ऑफ द ड्रग. फर्स्ट रिझन काय तर स्कार्सिटी ऑफ द ड्रग. व्हॉट इज मीन बाय स्कार्सिटी? स्कार्सिटी मीन्स डिफिशियन्सी म्हणतो, कमतरता. इन मराठी इज कॉल्ड एज कमतरता और टंचाई म्हणतो, म्हणजे इझिली ते आपल्याला अवेलेबल होत नाही. ते रिझन असतात ज्याच्यामुळे काय करतात तर अडल्ट्रेशन केलं जातं. स्कार्सिटी ऑफ द ड्रग मीन्स काय, डिफिशियन्सी ऑफ द ड्रग, तो ड्रग इझिली अवेलेबल होत नाही त्यामुळे. तर फॉर एक्झाम्पल आपल्या जे कोविडच्या सिच्युएशन मध्ये काय होतं तर जो आपला ड्रग पाहिजे होता, आपल्याला जे इंजेक्शन पाहिजे होतं, कोणतं इंजेक्शन पाहिजे होतं ते दिले जात होतं कोविडच्या सिच्युएशन मध्ये, जे मिळत नव्हतं त्याच्या ह्याच्यामध्ये, रेमडेसिवीर इझिली Yeah, अवेलेबल होत remdesivir. होतं का? नाही. No, मग no. त्या कंडिशन मध्ये काय केलं होतं तर बरेचसे पीपलने असं चालू केलं होतं की त्याचं फेक किंवा त्याच्यासारखं सिमिलर असणारे ते काय म्हणतो आपण फेक असं त्यांनी प्रिपेअर केलं होतं आणि ते पण काय काय जण काय करत होते, विकत होते. स्कार्सिटी म्हणजे काय, डिफिशियन्सी आहे, तो प्रोडक्ट इझिली अवेलेबल होत नाही. मीन्स स्कार्सिटी मीन्स डिफिशियन्सी, मराठीमध्ये त्याला कमतरता किंवा टेन्साई म्हणतो. त्या एका रिझनमुळे अडल्ट्रेशन केलं जातं. दुसऱ्या बघा, द हाय प्राइस ऑफ द ड्रग इन द मार्केट. मार्केटमध्ये काय तर त्या ड्रगची प्राइस जर हाय असेल त्यामुळे पण काय केलं जातं, त्याचं अडल्ट्रेशन केलं जातं. तर त्याचे एक्झाम्पल होते क्लोज, सिनॅमोन, कार्डामोम. हे ड्रग आहेत त्याची मार्केटमध्ये प्राइस हाय आहे त्यामुळे पण त्याचं अडल्ट्रेशन केलं जातं. त्याच्यानंतर थर्ड, इट इज व्हेरी कॉमन इन द कॉन्ट्राबँड ड्रग. जे कॉन्ट्राबँड ड्रग आहेत त्याच्यामध्ये व्हेरी कॉमनली आहे. कॉन्ट्राबँड ड्रग म्हणजे असे ड्रग की ज्याला इलिगल ड्रग आहेत किंवा त्याची विक्री करणे प्रोहिबिट केलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओपियम. ओपियम हा काय तर हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहे, नॉर्कॉटिक ड्रग आहे, हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहे, नॉर्कॉटिक म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये मॉर्फिन आणि कोडिन हे ड्रग त्याच्यापासून एक्सट्रॅक्ट केले जातात आणि हा ड्रग आहे तो बॅन केलेला. अफू, गांजा सगळ्यांना माहित असेल. हा, कॅटेगरी मधला नार्कोटिक ड्रग आहे. नार्कोटिक ड्रग मीन्स हॅबिट फॉर्मिंग ड्रग, आणि हे काय केलेलं आहे तर बॅन केलेलं आहे आणि ह्याचं जर कल्टिवेशन केलं तर ते इलिगल आहे आणि गव्हर्नमेंट रूल नुसार त्याला काय केलेलं आहे तर ह्याचं कल्टिवेशन करणं प्रोहिबिट केलेलं आहे. त्याचं कल्टिवेशन करू देत नाहीये. केलं तर अंडर गव्हर्नमेंट ऑब्झर्वेशनच्या अंडर त्याचं कल्टिवेशन केलं जातं आणि त्यासाठी गव्हर्नमेंट सेपरेट असे सिक्युरिटी पण ते प्रोव्हाइड करतं त्या
जे कोण फार्मर असतील जर त्यांना हे करायचं असेल तर त्याचे बरेचसे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. त्याचं जर परमिशन घ्यायची असेल तर त्याचे पण खूप दिवस लागतात त्याच्यामध्ये. त्याच्या परमिशन पासून प्लस त्याच्या पूर्ण त्या प्लांटची डेव्हलपमेंट आहे किंवा ग्रोथ आहे ते अंडर द गव्हर्नमेंटच्या ऑब्झर्वेशन खाली केली जाते आणि त्याला गव्हर्नमेंटची सिक्युरिटी पण प्रोव्हाइड केली जाते. मग असे जे कॉन्ट्राबँड ड्रग असतील, बॅन केलेले असतील किंवा इलिगल ड्रग असतील त्या ड्रगचं पण अडल्ट्रेशन केलं जातं. इलिगल असतील त्या ड्रगचं. आणि फॉर एक्झाम्पल ओपीएम असेल त्याचं पण बरंचसं अडल्ट्रेशन केलं जातं. हे 3 रिझन्स आहेत अडल्ट्रेशनचे. फर्स्ट, स्कार्सिटी ऑफ द ड्रग. सेकंड, हाय प्राइस ऑफ द ड्रग इन द मार्केट. अँड थर्ड, इट इज व्हेरी कॉमन विथ द कॉन्ट्राबँड ड्रग्स. जे बॅन झालेले ड्रग आहेत त्याच्यामध्ये हे व्हेरी कॉमन आहे. आता कॉन्ट्राबँड ड्रग मध्ये काय तर ओपीएम ड्रगचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. ओपीएम काय तर हॅबिट फॉर्मिंग ड्रग आहे. मीन्स त्याच्या हॅबिट लागते त्याच्यानंतर त्याचे जे आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावरती सिरियस साईड इफेक्ट पण ते शो करतं. त्यामुळे हा ड्रग काय केलेला आहे तर गव्हर्नमेंट कडून बॅन केलेला आहे. इलिगल त्याचं कल्टिवेशन करणं ते काय तर इलिगल आहे. हे 3 काय तर हे 3 डिफरंट रिझन्स आहेत अडल्ट्रेशन. ओके, रिझन समजले सगळ्यांना? Okay, ma'am. Ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ओके, देन नेक्स्ट आहे कंडिशन्स और स्टेजेस ऑफ अडल्ट्रेशन. आता अडल्ट्रेशनच्या स्टेजेस कुठल्या आहेत किंवा त्याचे कंडिशन्स कोणकोणत्या आहेत बघा. द टर्म अडल्ट्रेशन or debasement of an article covers the number of condition which may be deliberated or indeliberated. म्हणजे काय वेगवेगळे त्यांनी सांगितलेले आहेत. त्या कंडिशन्स मेन्शन केलेले आहेत. म्हणजे काय वेगवेगळे त्यांनी टर्म्स त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. त्याच्यामध्ये इन्फेरियरिटी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पुढे आपल्याला बघणार आहेत तर लो क्वालिटी लो असणारा प्रोडक्ट ऍड करणे. लोअर क्वालिटी प्रोडक्ट त्याला इन्फेरियरिटी म्हणतो आपण. स्पॉइलेज म्हणजे काय तर त्याचं स्पॉइलेज म्हणजे काय त्याच्यामध्ये थोडीफार काय म्हणतो आपण डिफेक्ट आहे काय असेल ते प्रोडक्ट किंवा जे काय म्हणतो आपण मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे त्याचा इफेक्ट त्याच्यावरती झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये त्याची ग्रोथ झालेली आहे. असे डिटोरिएट झालेले म्हणजे आपण सडलेले वगैरे म्हणतो. ऍडमिक्शन म्हणजे त्याच्यात ऍड केलेले. सॉफिस्टिकेटेड म्हणजे काय म्हटलं होतं तर आपण त्याच्यासारखे सेम दिसणारे सुसज्जीकरण म्हणतो आपण त्याला. सबस्टिट्यूशन म्हणजे ऍडिशन करणे. या वेगवेगळ्या काय तर कंडिशन्स आहेत. आता त्या कंडिशनचा प्रॉपर मिनिंग आपल्याला बघायचा आहे. कंडिशन्स कोणकोणत्या आहेत? डेलिब्रेटेड, इनडेलिब्रेटेड आहे. त्याचबरोबर इन्फेरिटी आहे, स्पॉइलेज आहे, डिटोरिएशन आहे, ऍडमिक्चर, त्याच्यानंतर सॉफिस्टिकेशन अँड सबस्टिट्यूशन. तर या प्रत्येकाचा मिनिंग आपल्याला पुढे बघायचा वन बाय वन. व्हॉट इज मीन बाय इन्फेरियरिटी? तर इन्फेरियरिटी म्हणजे काय? इज अ नॅचरल सबस्टँडर्ड कंडिशन. फॉर एक्झाम्पल सांगितलेले आहे where a crop is taken whose natural constituent is below in minimum standard for the particular drug. म्हणजे काय? नॅचरल सबस्टँडर्ड ड्रग म्हणजे काय? त्याच्या असतानाच क्वालिटी कमी आहे. त्याचं जेव्हा आपण ग्रोथ करते असं ग्रोथ किंवा असं क्रॉप म्हटलंय त्याच्यामध्ये की ज्याला आपण एखादं क्रॉप आपण कल्टिवेशन करत असतो. जर त्याला जर फेवरेबल कंडिशन नाही मिळाली किंवा त्याला जेवढे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट आहे तेवढी रिक्वायरमेंट नाही दिली तर त्या क्रॉपची प्रॉपर अशी ग्रोथ होत नाही. ग्रोथ होते पण जेवढी अमाऊंट जशी पाहिजे तशी ग्रोथ होत नाही. मग काय होतं तर त्याची लोअर क्वालिटीचा प्रोडक्ट तयार होतो. मग त्यालाच काय म्हटलं जातं? इन्फेरियरिटी म्हटलं. म्हणजे सबस्टँडर्ड ड्रग, कमी क्वालिटीचा ड्रग त्यालाच काय म्हटलं जातं? इन्फेरियरिटी. त्याच्यानंतर स्पॉइलेज. आता स्पॉइलेज म्हणजे काय? is a substandard condition produced by the microbial or other pest infestation which makes the product unfit for a consumption. म्हणजे काय? असं प्रोडक्ट, अशी कंडिशन ज्याच्यामध्ये पेस्ट, मायक्रोबियल इन्फेक्शन झालं असेल, पेस्ट इन्फेस्टेशन म्हणजे कीटक वगैरे त्याच्यावरती त्याची ग्रोथ झाली असेल आणि तो प्रोडक्ट जो आहे कन्झम्पशन साठी तो प्रोडक्ट जो आहे तो अनफिट आहे. म्हणजे काय? त्याला कीड वगैरे लागलेली प्रोडक्ट म्हणतो आपण. स्पॉइलेज म्हणजे काय? कीड लागलेले प्रोडक्ट. आणि तसे प्रोडक्ट आपण कन्झ्युम करू शकत नाही. ते कन्झम्पशन साठी काय तर ते अनफिट आहेत. अशा प्रोडक्ट्सला काय म्हटलं जातं? स्पॉइलेज म्हटलं जातं. आणि कशामुळे होतं तर ड्यू टू द मायक्रोबियल और पेस्ट इन्फेस्टेड, कीटक म्हणतो आपण, त्यांच्या ग्रोथमुळे किंवा त्याच्या अटॅकमुळे काय होतं तर त्याची जी क्वालिटी आहे ती कमी होते आणि ते प्रोडक्ट आपण कन्झ्युम करू शकत नाही. अनफिट फॉर अ कन्झम्पशन, त्यालाच काय म्हटलं जातं? स्पॉइलेज. त्याला स्पॉइलेजचा मिनिंग. इन्फेरियरिटीचा मिनिंग समजलाय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. स्पॉइलेजचा मिनिंग समजलाय? Yes, Yes, ma'am. 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 Yes, ma'am. नेक्स्ट थर्ड आहे
डिटोरिएशन. आता डिटोरिएशन मीन्स इज द लॉस ऑफ द क्वालिटी और व्हॅल्यू ऑफ अन आर्टिकल ड्यू टू द डिस्ट्रक्शन व्हॅल्युएबल कॉन्स्टिट्युएंट बाय द बॅड ट्रीटमेंट, एजिंग टू द डेलिबरेट एक्सट्रॅक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूट. म्हणजे याच्यामध्ये काय असताना प्रोडक्ट हायर क्वालिटीचा होतो, बट जर त्याचं प्रॉपर असं स्टोरेज केलेलं नाही किंवा स्पेसिफिक याच्यामध्ये त्याची ग्रोथ झाली, तर त्या ग्रोथ झाल्यानंतर स्पेसिफिक अमाऊंट स्पेसिफिक टाइम मध्येच त्याला आपल्याला त्याचं कल्टिवेशन त्याला सेपरेट करणं गरजेचं होतं, पण आपण तेव्हा ते सेपरेट केलं नाही, मग त्याचे एज जे आहे ते वाढत गेलं. मग असं असेल तर किंवा त्याचं प्रॉपर आपण काय कंडिशन मेंटेन केली नाही, त्याची स्टोरेज ज्या ठिकाणी सांगितले ठेवायला स्टोअर करायला तसं आपण स्टोरेज केलेलं नाही, त्यामुळे काय होतं तर त्या प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ती लॉस होते. त्याला काय म्हटलं जातं तर डिटोरिएशन. तर फॉर एक्झाम्पल ऑइल्स असतील, आपले जे ऑइल असतील कॉटन सीड जे अदर ऑइल असतील, तर त्या ऑइल मध्ये जर आपण त्याचं जे काय म्हणतो ओपन किंवा जर त्या ऑइलचं आपण फॉर्म्युलेशन किंवा स्टोअर करताना जर त्याची प्रॉपर स्टोरेज कंडिशन मेन्शन केली नाही, तर ते ऑइल जे आहे ऍटमॉस्फिअर मध्ये असणारे जे ऑक्सिजन वगैरे त्याने ऍब्सॉर्ब केलं, तर त्या ऑइलची अशी स्पेसिफिक अशी बॅड ओडर येते. त्याला काय म्हणतात रॅन्सिडिटी ऑफ द ऑइल म्हटलं जातं. मग ते काय झालं तर त्या प्रोडक्टचं डिटोरिएशन झालं. म्हणजे काय त्याचं जेव्हा सांगितलं तेव्हा युज केलेलं नाही, प्लस त्याची क्वालिटी हाय असताना हाय क्वालिटी होती किंवा त्याचं प्रॉपर असं काय म्हणतो आपण स्टोरेज केलेलं नाही, त्यामुळे काय झालं तर त्याच्यामध्ये असणारे जे व्हॅल्युएबल कॉन्स्टिट्युएंट आहे ते कॉन्स्टिट्युएंट काय झालेलं आहे तर डिस्ट्रक्ट झालेला आहे. त्याला काय म्हटलं जातं डिटोरिएशन म्हटलं जातं. असताना तो चांगल्या क्वालिटीचा आहे, पण आपल्याकडून काय म्हणतो आपण त्याला आपणच त्याला व्यवस्थित ट्रीट केलं नसेल किंवा त्याला स्टोअर केलं नसेल किंवा ज्या मध्ये जेव्हा ज्या वेळेस त्याचं सेपरेशन करायचं तेव्हा केलेलं नसेल, टाइम जो आहे तो पुढे गेलेला असेल, तर ते कंडिशन मध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये असणारा जो ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे तो काय होतो डिस्ट्रक्ट होतो. त्याला काय म्हटलं जातं डिटोरिएशन म्हटलं जातं. ही झाली टर्म डिटोरिएशन. त्याच्यानंतर ऍडमिक्सचर. ऍडमिक्सचर म्हणजे काय ऍडिशन ऑफ वन आर्टिकल टू द अनदर थ्रू ऍक्सिडेंटल इग्नोरन्स अँड केअरलेसनेस. म्हणजे काय याच्यामध्ये काय केलं जातं तर ऍडिशन जे आर्टिकल आहे एका आर्टिकल मध्ये दुसऱ्या आर्टिकल त्याची ऍडिशन केली जाते. म्हणजे ऍक्सिडेंटली केली जाते जे होते किंवा इग्नोरन्स म्हणून होते किंवा केअरलेसनेस नुसार काय होतं तर एका आर्टिकल मध्ये दुसऱ्या आर्टिकलची ऍडिशन होते, त्याला ऍडमिक्शन म्हटलं जातं. आता इथे एक्झाम्पल सांगितलंय इन्क्लुजन ऑफ सॉइल ऑन अन अंडरग्राउंड ऑर्गन ऑफ द कलेक्शन फॉर द टू सिमिलर स्पीसीज. म्हणजे काय सॉरी आता याच्यामध्ये काय होतं तर आपल्याला एखादा रूट आपला ड्रग आहे जो रूट त्याचा पार्ट ऑफ द प्लांट रूट आहे, मग ते आपण सेपरेट करत असताना त्या रूट बरोबर त्या ह्याच्यामध्ये सॉइल पण काय होते ऍड होते, मग ते ऍडिशन करणे त्याला ऍडमिक्शन म्हटलं जातं. त्यानंतर सॉफेस्टिकेशन. सॉफेस्टिकेशन म्हणजे काय बघा इज द डेलिबरेटेड ऍडिशन ऑफ इन्फेरियर मटेरियल विथ द इंटेंट ऑफ डिफ्रॉड. म्हणजे काय सॉफेस्टिकेशन म्हणजे काय आता काय केलं जातं तर इन्फेरियर मटेरियल त्याच्यामध्ये इंटेन्शनली काय केलं जातं तर एखादं दुसरं अदर मटेरियल लोअर क्वालिटीचं मटेरियल एखाद्या हायर क्वालिटीच्या प्रोडक्ट मध्ये ऍड केलं जातं. कशामुळे टू चीट केलं जातं. कशामुळे टू गेट द मनी, त्यांना एक्स्ट्रा मनी भेटण्यासाठी ते काय केलं जातं चीट केली जाते. त्याच्यामध्ये हायर क्वालिटीच्या प्रोडक्ट मध्ये लोअर क्वालिटीचा प्रोडक्ट काय केला जातो ऍड केला जातो. त्याला काय म्हटलं जातं सॉफेस्टिकेशन म्हटलं जातं. आणि त्याचं एक्झाम्पल आहे बघा powder ginger may be diluted with the starch and addition of a little coloring material give me the correct shade of a yellow color. म्हणजे काय जिंजर जो आहे आपला त्याची पावडर असताना येलो कलरची पावडर आहे, मग त्या ठिकाणी काय केलं जातं स्टार्चची पावडर घेतली जाते आणि त्या स्टार्च पावडर मध्ये लिटल अमाऊंट मध्ये कलरिंग मॅटर ऍड केला जातो, कलर ऍड केला जातो आणि तो व्हाईट स्टार्च परत येलो मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि तो येलो कलरची तयार झालेली पावडर आहे ते आपल्या ओरिजिनल जिंजर पावडर मध्ये ऍड केली जाते. आणि कशासाठी केलं जातं चीट केलं जातं कशासाठी केलं जातं टू गेट अ मनी, त्यांना प्रॉफिट पाहिजे किंवा त्यांना एक्स्ट्रा मनी पाहिजे त्यासाठी काय केलं जातं हे ऍडिशन केली जाते त्याची. त्याला काय म्हटलं जातं सोफेस्टिकेशन म्हटलं जातं. त्यानंतर सबस्टिट्यूशन तर सांगितलं होतं एंटायरली डिफरंट प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. फॉर एक्झाम्पल कॉटन सीड ऑइल इन प्लेस ऑफ ओलिव्ह ऑइल. म्हणजे काय त्यांना ओलिव्ह ऑइल पाहिजे असतं सीड ऑइल आणि त्याच्याच ठिकाणी कॉटन सीड ऑइल काय केलं जातं सप्लाय दिला जातो. म्हणजे ओलिव्ह ऑइल आहे म्हणून कॉटन सीड ऑइलच सप्लाय केला जातो. फक्त वरती लेबल वगैरे कशाच दिलं जातं ओलिव्ह ऑइलचं आणि आतमध्ये कॉटन सीड ऑइल भरलं जातं. ते काय तर सबस्टिट्यूशन म्हणजे काय टोटल ड्रगच डिफरंट केला जातो, थोड्या अमाऊंट मध्ये त्याच्यात ऍडिशन करत नाही तर त्याच्यामध्ये टोटल ड्रगच रिप्लेस केला जातो.
त्याला काय म्हटलं जातं, सबस्टिट्यूशन. हे काय तर वेगवेगळ्या डिफरंट सम टर्म्स आहेत. समजले? त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहेत का? No, ma'am. No, ma'am. कुठल्या कुठल्या कंडिशन्स होत्या? Substitution. Ma'am. टर्म्स कुठल्या? Yes. येस. मॅम ते सोफिस्टिकेशन जरा रिपीट करता का? Okay. Sophistication is the deliberate addition of inferior material with the intent of a defraud. म्हणजे काय? त्यांनी सांगितलं डिफॉल्टचा मीनिंग काय तर टू चीट टू गेट मनी and such a material are carefully produced and may appear at the first sight to be genuine. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, असं मटेरियल म्हणजे इन्फेरियर मटेरियल ऍड केलं जातं. इन्फेरियर मटेरियल म्हणजे लोअर क्वालिटीचं मटेरियल हाय क्वालिटीच्या मटेरियल मध्ये ऍड केलं जातं. आणि जेव्हा आपण केअरफुली जरी बघितलं तरी ऍज लाईक जेन्युन ड्रग असल्यासारखं ते आपल्याला अपेअर होतं. म्हणजे आपण इझिली त्याचं अडल्ट्रेशन झालंय हे आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. म्हणजे काय, एखाद्या हायर क्वालिटीच्या प्रोडक्ट मध्ये लोअर क्वालिटीचा प्रोडक्ट त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. कशासाठी? टू गेट एक्स्ट्रा मनी. एक्स्ट्रा मनी त्यांना पाहिजे असेल त्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये इन्फेरियर मटेरियल ऍड केलेलं असतं. आणि जेव्हा आपण ते युजली बघतो तेव्हा आपल्याला ते फर्स्ट साईट नुसार आपल्याला ते इझिली आपल्या लक्षात येत नाही. मग ते तो जेन्युन ड्रग असल्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणजे आहे असा ओरिजिनल ड्रग आहे आपल्याला काय वाटतं पण तो नसतो. त्याच्यामध्ये काय केलेलं असतं तर अदर इन्फेरियर मटेरियल ऍड केलेलं असतं. इन्फेरियर मटेरियल म्हणजे लोअर क्वालिटीचं मटेरियल. आता याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलेलं आहे. आपली जिंजर जे आहे त्याची पावडर बनवली जाते आणि जिंजर पावडर असताना येलो कलरची आहे. त्याचा शेड कसा येलो कलरचा शेड आहे, ब्राऊन आणि येलो कलरचा शेड आहे. मग त्या कंडिशन त्या जिंजर पावडर मध्ये स्टार्च पावडर वेगळा टोटल डिफरंट ड्रग आहे. मग तो स्टार्च पावडरचा कलर कसा आहे तर व्हाईट कलर आहे त्या स्टार्चचा. मग त्या स्टार्च पावडर वरती काय केला जातो, येलो कलरचं कलरिंग केलं जातं. त्याच्यामध्ये कलर ऍड करून कलरिंग केलं जातं. कलरिंग ऍड केल्यानंतर काय केलं जातं तर तो दिसायला येलो दिसतो. मग तो जो स्टार्च पावडर आहे तो येलो कलरचा त्या जिंजर पावडर मध्ये ऍड केला जातो आणि ती दोन्ही कम्प्लीट मिक्स केलं जातं. आपण जर जिंजर पावडर बघितली तर आपल्याला त्या येलो कलर मधून कसं कळणार की त्याच्यामध्ये स्टार्च पावडर मिक्स केली. आपल्याला इझिली आयडेंटिफाय होऊ शकतं का नाही. आपण काय म्हणतो आहे तो ओरिजिनल ड्रग आहे, दिलेली आपली जिंजर पावडरच आहे, त्याच्यामध्ये स्टार्च आहे का हे आपल्याला आयडियाच येत नाही. त्या टाइपचे जे अडल्ट्रेशन आहे त्याला सोफॅस्टिकेशन म्हटलं जातं. ही काय त्याला काय म्हटलं जातं, सोफॅस्टिकेशन. ओके, समजलं? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. कोणता टर्म बघितला आपण? इन्फेरियरिटी, स्पॉलेज, Polish, डिटोरिएशन, admixture, admixture, sophistication, sophistication, सबस्टिट्यूशन. ओके, substitution. हे झालं. अप टू दिस आपण काय काय कव्हर केलं. फर्स्टली आपण डेफिनेशन बघितली अडल्ट्रेशनची. त्याच्यामध्ये 3 डिफरंट डेफिनेशन बघितल्या. त्यानंतर अडल्ट्रन्स म्हणजे काय, देन सबस्टिट्यूट म्हणजे काय, त्याच्यानंतर टाइप्स बघितले अडल्ट्रेशनचे. त्याच्यामध्ये डेलिब्रेटेड अडल्ट्रेशन, ऍक्सिडेंटल अडल्ट्रेशन, इनडेलिब्रेटेड अडल्ट्रेशन. आणि त्याच्यानंतर रिझन्स कोणकोणते ते बघितले आपण. स्कार्सिटी ऑफ द ड्रग, टू हाय प्राइस असेल मार्केटमध्ये ड्रगची त्यामुळे, त्याच्यानंतर कॉन्ट्राबँडल ड्रग असल्यामुळे. त्याच्यानंतर कंडिशन्स बघितल्या कुठल्या, इन्फेरियरिटी, स्पॉलेज, डिटोरिएशन, ऍडमिक्शन, सफेस्टिकेशन अँड सबस्टिट्यूशन. हे काय झालं तर डिफरंट कंडिशन्स झाल्या. ओके, अप टू दिस कुणाला काय डाऊट आहे का? No, ma'am. No, ma'am. Ma'am. No, ma'am. The next most important point is a method of adulteration of the drug. ड्रगचे अडल्ट्रेशन करण्याच्या मेथड्स आहेत वेगळे. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. याच्यामध्ये नियरली 8 डिफरंट मेथड्स आहेत. त्यातली एक इथं मेन्शन केलेली नाही, कंबाईनली मेन्शन केलेलं आहे. ते पण आपण काय करूया याच्याच अंडर बघू द्या. तर याच्यानुसार 7 डिफरंट मेथड केले आहेत. एक जे आहे ती कंबाईन, टोटली 8 असताना 8 आहेत पण कंबाईनली ऍड केलेली आहे त्याच्यामध्ये. मग आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या मेथड्स आहेत बघूया. आता फर्स्ट कुठल्या, मेथड्स ऑफ अडल्ट्रेशन म्हणजे काय तर कोणकोणत्या मेथडचा यूज करून अडल्ट्रेशन केलं जातं. तर नियरली 7 डिफरंट मेथड्स आहेत अडल्ट्रेशनच्या. इन दॅट फर्स्ट मेथड इज सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर सबस्टँडर्ड कमर्शियल ड्रग. म्हणजे काय, याच्यामध्ये काय केलं जातं, फर्स्ट जे आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, इन्फेरियर ड्रग म्हणजे त्याच्यासारखा सिमिलर लुकिंग जो ड्रग आहे त्यासारखा सिमिलर लुकिंग ड्रगचा यूज करून काय केलं जातं, अडल्ट्रेशन केलं जातं. किंवा कमी सबस्टँडर्ड ड्रग, एक स्टँडर्ड ड्रग आहे त्याच्यामध्ये सबस्टँडर्ड ड्रगचं ऍडिशन करून अडल्ट्रेशन केलं जातं. ही पहिली मेथड आहे.
त्याच्या फर्स्ट मेथड कुठली आहे? सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर पब्लिक सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. म्हणजे काय? त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन मीन्स ऍडमिक्सर, म्हणजे एखाद्या ड्रगचं अडल्ट्रेशन करणं, त्याला सबस्टिट्यूशन म्हटलं जातं. ऍड करणे त्याच्यामध्ये. सबस्टिट्यूशन ऑफ इन्फेरियर म्हणजे काय? सिमिलर लुकिंग सबस्टन्स. इन्फेरियर म्हणजे काय? सिमिलर लुकिंग सबस्टन्स म्हणजे काय? एखादा त्याच्याच सारखा दिसणारा ड्रग जो आहे त्याच्यामध्ये ऍडिशन केली जाते, किंवा एखादा स्टँडर्ड ड्रग असेल तर त्याच्यामध्ये सब स्टँडर्ड ड्रगची ऍडिशन केली जाते. ते टाइप जो आहे तर फर्स्ट त्याला काय म्हटलं जातं? सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर और सब स्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. हा झाले फर्स्ट मेथड झाली अडल्ट्रेशन. डिटेलमध्ये त्याचे एक्झाम्पल घेऊन आपल्याला नंतर स्टडी करायचंच आहे. सेकंड मेथड कुठले बघा? अडल्ट्रेशन बाय आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड सबस्टिट्यूट. म्हणजे काय? एखाद्या नॅचरल ड्रग मध्ये टोटली आर्टिफिशियल प्रिपेअर केलेल्या ड्रगचे ऍडिशन करणे, त्याला काय म्हटलं जातं? अडल्ट्रेशन बाय द आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड सबस्टिट्यूट. म्हणजे काय? जे ऍडिशन करतोय, ज्यांना अडल्ट्रेशन करतो आपण, त्याला ते सबस्टिट्यूट टोटली नॅचरल ड्रग मध्ये आर्टिफिशियल प्रिपेअर्ड ड्रग ऍड करून त्याचं अडल्ट्रेशन करतोय. त्याला कुठली मेथड आहे ती? सेकंड मेथड, अडल्ट्रेशन बाय आर्टिफिशियल मॅन्युफॅक्चर सबस्टिट्यूट. त्याच्यानंतर थर्ड, सबस्टिट्यूशन बाय एक्झॉस्टेड ड्रग. म्हणजे काय? सेम ड्रग आहे पण काय? त्याच्यामधला ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्यूएंट पहिल्यांदा सेपरेट करून घ्यायचा, मग राहिला तो काय? टोटल रॉंग, त्या म्हणजे कुठलाही ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्यूएंट राहिला नाही असा ड्रग असेल तर त्याचा यूज करून त्याचं सबस्टिट्यूशन करणं. हा झाली थर्ड मेथड. फर्स्ट कोणती झाली? सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. म्हणजे काय? लोअर इन्फेरियर म्हणजे सुपरफिशियली सिमिलर लुकिंग, दिसताना सेम दिसतात, फक्त त्याची क्वालिटी कमी आहे. त्याचे स्टँडर्ड जो आहे ते सब स्टँडर्ड ड्रग आहे ते. त्याच्यानंतर दुसरा, आर्टिफिशियल प्रिपेअर केलेला ड्रग जो आहे त्याच्यामध्ये नॅचरल ड्रग मध्ये आर्टिफिशियल मॅन्युफॅक्चर केलेला ड्रग ऍड करायचा. तिसरा, एक्झॉस्टेड ड्रग ऍड करून सबस्टिट्यूशन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथा, अडल्ट्रेशन बाय ऍडिशन वर्थलेस हेवी मटेरियल म्हणजेच हार्मफुल अडल्ट्रेशन. अशा ड्रगचं अडल्ट्रेशन करायचं की जे घेतल्यानंतर बॉडीवरती त्याचे सिरियस साईड इफेक्ट जे आहेत ते ऍड केले जातात. सिरियस साईड इफेक्ट जे आहे ते बॉडीवरती शोन होतात, किंवा ते बॉडीवरती त्याचे सिरियस साईड इफेक्ट ते शो करतात. असे हेवी मटेरियल्स त्याच्यामध्ये ऍड करायचं, त्याला काय म्हटलं जातं? हार्मफुल अडल्ट्रेशन मध्ये. बॉडीवरती त्याचा सिरियस साईड इफेक्ट ते शो करतं. त्या टाइपचं जे आहे ते नंबर 4 अडल्ट्रेशन. ऍडिशन हार्मफुल अडल्ट्रेशन पण म्हटलं जातं, किंवा अडल्ट्रेशन बाय ऍडिशन ऑफ वर्थलेस और हेवी मटेरियल. त्याच्यामध्ये हेवी किंवा वर्थलेस मटेरियल ऍड करून अडल्ट्रेशन करणं. त्याच्यानंतर नंबर 5 काय बघा? ऍडिशन ऑफ सिंथेटिक प्रिन्सिपल. म्हणजे काय? टोटली एखादा नॅचरल ड्रग असेल त्याच्यामध्ये टोटली सिंथेटिक दुसरा एखादा सिंथेटिक ड्रग त्याच्यामध्ये ऍड करायचा, आर्टिफिशियली प्रिपेअर करून सिंथेटिक करून तो ऍड करायचा. त्याच्यानंतर नंबर 6, युसेज ऑफ व्हेजिटेटिव्ह मॅटर फ्रॉम द सेम प्लांट. म्हणजे काय? सेम प्लांटचा एखादा व्हेजिटेटिव्ह मॅटर, म्हणजे जर लिव्ज असतील तर त्याच्याबरोबर त्याच प्लांटचे बाग्स असतील ते ऍड करायचे, किंवा फ्लावर फ्रुटचे बॅडचे असतील त्या प्लांटचे असतील तर सेम प्लांटचा व्हेजिटेटिव्ह मॅटर काय करायचं? त्याच्यामध्ये ऍडिशन करायचं. त्याला म्हटलं जातं युसेज ऑफ व्हेजिटेटिव्ह मॅटर. आणि त्याच्यानंतर अडल्ट्रेशन ऑफ पावडरचं अडल्ट्रेशन. हे काय? तर डिफरंट मेथड आहेत 7. मग त्याच्यामध्ये जो आपण वरती बघितला सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर, हा एक सेपरेट होता, आणि दुसरा आहे तो सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी, हा एक सेपरेट. असे झाले तर ते दोन्ही सेपरेट केले तर 8 डिफरंट टाइप होतात अडल्ट्रेशन. आणि ते कोणते तर आपण 1 बाय 1 त्याचा डिटेल स्टडी करणार आहोत. या 7 ह्याच्यात मिक्स केलेले, पहिला क्लास मिक्स केलाय त्यामुळे 7 येतात. या 7 मेथड जे आहेत ड्रग अडल्ट्रेशनचा त्याचा आपण डिटेल स्टडी करणारच आहोत. हे काय? तर डिफरंट अडल्ट्रेशनच्या मेथड्स आहेत. कोणकोणत्या मेथड आहेत? Substitution. with the inferior substandard varieties. सबस्टिट्यूशन बाय इन्फेरियर और सबस्टँडर्ड And व्हरायटीज. त्याच्यानंतर varieties. सेकंड, आर्टिफिशियल ड्रगचा यूज करून आर्टिफिशियल जो manufacturing मटेरियल असेल किंवा आर्टिकल असेल त्याचा यूज करून manufacturing सबस्टिट्यूशन substance. करणं. तिसरा, एक्झॉस्टेड ड्रगचा यूज करून. चौथा, हार्मफुल मटेरियलचा यूज करून. पाचवा, सिंथेटिक प्रिन्सिपलचा यूज करून सिंथेटिक ड्रगचा. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हेजिटेटिव्ह मॅटरचा यूज करून. आणि त्याच्यानंतर पावडरचं अडल्ट्रेशन. हे काय? तर वेगवेगळे डिफरंट अडल्ट्रेशनच्या मेथड्स आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर पहिला जो आहे आपला सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर सबस्टँडर्ड और कमर्शियल व्हरायटीज. त्याच्यामध्ये इथं दाखवलेलं आहे की इमेज दिसतंय, म्हणजे आता हे 2 वेगवेगळ्या इमेज आहेत, पण ह्याच्यामध्ये काय तर हे जे फ्लावर्स, ह्या दोन्ही इमेज मध्ये दिसणारे जे फ्लावर्स आहेत ते जरासे
सेम दिसतात. प्लस लिव्हचा पण थोडा लिव्हचा कलर वगैरे पण काय तर सेम, फक्त थोडासा शेप मध्ये चेंज आहे. पण या वेगळं. दोन्ही काय तर काय म्हणतात सुपरफिशियली सिमिलर लुकिंग सबस्टन्स. याच्या फ्लॉवर मध्ये तर काहीच डिफरन्स नाही. फ्लॉवर मध्ये थोडासा लिपच्या शेप मध्येच फक्त डिफरन्स आहे, कलर मध्ये तर नाहीच आहे. मग हे काय तर सुपरफिशियली सिमिलर लुकिंग सबस्टन्स म्हणजे काय, वरून बघितल्यानंतर सेम दिसतात. जर आता हे दोन्हीचे आपण मिक्स केले याचे फ्लॉवर, तर कुठल्या ड्रगचे आहे ते आपल्याला आयडेंटिफाय होतं का? नाही. त्या टाईपचं जे अडल्ट्रेशन म्हणजे काय तर आपलं हे फर्स्ट मेथड, सबस्टिट्यूशन विथ इन्फेरियर और सब स्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. हुस नागेश्वर, काय डाऊट आहे का? नागेश्वर जवाने. नो. मग अॅनोनेट का करताय तुम्ही? काय केलं तुमच्या लक्षात आलं तुम्ही काय करताय? ओके, लेट इट बी. ओके, हा जो पार्ट आहे आपण तो काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. ओके, का घ्यायचं आजच्याच लेक्चरला? नको. नको मॅम. नको मॅम. खूप झालेला आहे. नेक्स्ट आजच्या लेक्चर. लेक्चरला आपण इथेच स्टॉप करूया. ओके. व्हॉट वी हॅव कवर्ड इन टुडेज लेक्चर? काय काय कव्हर केलं? Define adulteration. Define Substitution. types, Types of adulteration. reasons Reasons of of adulteration, adulteration. condition or stage adulteration, ओके, Methods. मेथड Israeli बघितल्या आणि सम scholars, determination. सम्स पण आपण त्याच्यामध्ये बघितले. ओके, Okay, विल ma'am. स्टॉप हिअर. थँक्यू. Thank you, ma'am. Thank you, ma'am.